हम निकालेंगे मरकुस अध्याय 10 मार्क अध्याय 10 और उसका 45. त्याचं 45. मार्क 10. मार्क अध्याय 10 मरकुस मार्क चैप्टर 10 अध्याय 10 वर्स 45. त्याचं 45. क्योंकि मनुष्य का पुत्र इसलिए नहीं आया कि उसकी सेवा टहल की जाए, पर इसलिए आया कि वह सेवा टहल करे और बहुतों की छुड़ौती के लिए अपना प्राण दे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. आपण वेळ बंद करू, आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने अपने वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन ज्ञानी सुंदर ज्ञानी पवित्र ज्ञानी शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना. दया रखना प्रभु, हम सब पर करुणा करना प्रभु यीशु के नाम से, आमीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द हालेलुया, हालेलुया. हम लोग अभी 13वां पॉइंट देख रहे हैं. आणि 13वा पॉइंट आपण पाहत आहोत. मरकुस अध्याय 10 मार्क अध्याय 10 मार्क चैप्टर 10 मार्क अध्याय 10 वर्स 45. आणि त्याचं 45. तो हम यहाँ देखते हैं कि यीशु मसीह ने कहा कि मैं क्यों आया हूँ, आणि येशू ख्रिस्त म्हणाला मी का आलेलो आहे, मैं किस लिए आया हूँ, मी कशासाठी आलेलो वो आहे, यहाँ बताया है. आणि ते सांगितलेलं आहे. क्यों हम सिर्फ यीशु मसीह का जन्म मनाते हैं, आणि आपण येशू ख्रिस्ताचा जन्म मनवतो, सेलिब्रेशन करते हैं, सेलिब्रेशन डांस करतो, करते हैं, नाटक करते हैं, डान्स करतो, नाटक करतो, लोगों को सुसमाचार बताते हैं, लोकांना सुवार्ता सांगतो. लेकिन यीशु ने खुद बताया है कि मैं क्यों आया हूँ. पण येशूने स्वतः सांगितले की मी का आलेलो आहे, एक यहाँ दो बातों के लिए वो आया है. आणि 2 गोष्टींसाठी तो आलेला आहे. एक सेवा करने के लिए वो आया है, आणि एक सेवा करायला तो आलेला आहे, अपनी सेवा करके लेने के लिए नहीं. आणि स्वतःची सेवा करून घेण्यास नाही. सच मुझे वो परमेश्वर है, आणि खरं पाहता तो देव आहे. लोग उसकी सेवा करें तो कोई बुरी बात नहीं, आणि लोकांनी जर त्याची सेवा केली तर काही वाईट गोष्ट नाही. लेकिन फिर भी पण तरी सुद्धा यीशु मसीह सेवा करके लेने के लिए नहीं, आणि येशू ख्रिस्त सेवा करून घेण्यास नाही परंतु करने के लिए आया. तर सेवा करायला आलेला आहे. इसलिए उसने इस संसार में रहते समय लोगों की सेवा की. आणि म्हणून या जगामध्ये राहत असताना त्याने लोकांची सेवा केली. जब वो इस पृथ्वी पर था आणि जेव्हा तो या पृथ्वी तलावरती होता तो उसने अपने माता पिता की सेवा की. त्याने आपल्या आई वडिलांची सेवा जो केली. इस पृथ्वी के माता पिता हैं आणि जे या पृथ्वीचे आई वडील आहेत उनकी सेवा की. त्यांची सेवा केली. उसके जो भाई बहन थे आणि त्यांचे जे भाऊ बहिणी उनके होते लिए उसने सेवा की. आणि त्यांची पण त्याने सेवा केली. कारपेंटरी का काम करके कार्पेंटरचं काम करून उसने मेहनत किया त्याने कष्ट केले. और अपने भाई बहन को वेल सेटल करा के उनकी शादी लगा दी आणि आपल्या भावांना वेल सेटल करून त्यांचं लग्न लावून दिलं. और अपनी बहनों की शादी लगा दी. आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं. इस रीति से उसने अच्छी सेवा की. आणि अशा रीतीने त्याने चांगली सेवा अब केली. आगे वो परमेश्वर की सेवा के लिए उतरा. आणि आता पुढे तो देवाच्या सेवेसाठी उतरला. परमेश्वर की योजना थी उसे पूरा करने के लिए वो निकला. आणि देवाची योजना होती ती पूर्ण करण्यासाठी तो निघाला. तो परमेश्वर की सेवा करने के लिए उसने इस्राएलियों के बीच में सेवा की. आणि देवाची सेवा करण्यासाठी त्याने इस्रायली लोकांमध्ये सेवा केली. याद रखो जब हमें परमेश्वर की सेवा करनी होती है तब हमें मनुष्य की सेवा करनी होती है. आणि लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला देवाची सेवा करायची असते तेव्हा आपल्याला माणसांची सेवा करावी लागते. प्रभु ने कहा देव म्हणाला जो तुम्हें ग्रहण करता है जे तुम्हाला ग्रहण वो करतो मुझे ग्रहण करता तो है, मला ग्रहण और करतो जो मुझे ग्रहण करता है आणि तो मला ग्रहण करतो. जिसने मुझे भेजा है उसे ग्रहण करता तर है. ज्याने मला पाठवलं त्याला तो ग्रहण करतो. जो तुम्हें पानी देता है आणि जो तुम्हाला पाणी वो देतो तुम्हें नहीं मुझे देता है. आणि तो तुम्हाला नाही मला तो देतो. मुझे नहीं परंतु मुझे जिसने भेजा है उसे देता है. आणि तो मला नाही पण ज्याने मला पाठवलं त्याला तो देतो. तुम्हें किसी भी छोटे के साथ तुम करते हो आणि तुम्ही कोणत्याही लहान व्यक्तीबरोबर काही करता तो वो तुम मेरे साथ करते आणि हो. ते तुम्ही माझ्याबरोबर करता. अगर तुम गलत व्यवहार करते हो आणि चुकीची वागणूक करता तो तुम मेरे साथ गलत तर व्यवहार करते तुम्ही माझ्याबरोबर चुकीची वागणूक हो. करता. लेकिन जब तुम अच्छा व्यवहार करते हो पण जेव्हा तुम्ही चांगली वागणूक करता तो तुम मेरे साथ भी अच्छा व्यवहार करते हो. आणि तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चांगली वागणूक इसका करता. मतलब है हम जब इंसानों के साथ खास करके मसीहों के साथ, क्योंकि यीशु मसीह ने किसके बीच में आया, इसराइलियों के बीच में, उसने इसराइलियों की सेवा की. आणि येशू ख्रिस्त कोणामध्ये आला, इस्रायली लोकांमध्ये आणि त्यांनी इस्रायली लोकांची सेवा केली. सारे मनुष्य जाति में परमेश्वर ने इसराइली अपने लिए चुन लिया. आणि सर्व मनुष्य जातीमध्ये देवाने इस्रायली स्वतःसाठी निवडून घेतले उसी होते. रीति से सारे संसार में मसीहों को यीशु मसीह ने अपने लिए चुना है. आणि संपूर्ण जगामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडलेलं आहे. तो जैसे यीशु मसीह इस पृथ्वी पर थे और उसने इसराइलियों की सेवा की, आणि येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती होते त्यांनी काही माणसांची सेवा केली. तो वैसे ही हमें भी यीशु की सेवा करते समय मसीहों की सेवा करनी है. मग तसंच आपल्याला येशूची सेवा करत असताना माणसांची सेवा करायची. और यीशु मसीह ने इसराइलियों की कैसी सेवा की, आणि येशू ख्रिस्ताने इस्रायली लोकांची कशी सेवा केली. सुसमाचार के साथ साथ आणि सुवार्तेबरोबर उसने अंधों को आगे दिया, त्याने अंधांना डोळे दिले, लंगड़ों को चलने की शक्ति दिया, लंगड्यांना चालण्याची शक्ती दिली, भूखों को खाना दिया, आणि जे भुकेले होते त्यांना अन्न प्यासों दिलं, को पानी दिया, जे तहानलेले होते त्यांना
आणि जे कोणी होते त्यांच्यामध्ये राहून त्यांना आरोग्य दिलं. चुनी लोगों के बीच में वो बैठा, कर घेणाऱ्या लोकांमध्ये तो बसला. मैंने सुसमाचार बताया, त्यांना सुवार्ता मैंने सांगितली परिवर्तन किया, आणि त्यांना परिवर्तन केलं. परमेश्वर के पास लाया. देवा जवळ आणलं ये उसने इस रीति से सेवा की. आणि अशा रीतीने त्यांनी सेवा केली. और आखिर की सेवा कि हमारे सबके लिए, सारे मानव जाति के लिए उसने क्या किया, अपना प्राण दिया. आणि शेवटची सेवा की आपल्या सर्व मानव जातीसाठी त्यांनी स्वतःचा प्राण दिला. मैंने सबसे दूसरी लास्ट सेवा जो उसने दूसरी सेवा की, वो सेवा है बहुतों की छुड़ौती के लिए प्राण दे. आणि शेवटची जी सेवा म्हणजे दुसरी सेवा त्यांनी जी केली, पुष्कळांच्या मुक्तीसाठी त्याने आपला जीव खंडणी म्हणून अर्पण केला. इंसानों के लिए, सब बहुतायत मनुष्यों के लिए उसने अपना प्राण दिया. आणि सर्व मानव जातीसाठी त्याने आपला प्राण दिला. तो प्रियो, इस रीति से प्रभु यीशु मसीह ने सेवा की. आणि अशा रीतीने येशू ख्रिस्ताने सेवा केली. एक उसने लोगों के बीच में इंसानों की सेवा की, आणि एक त्याने लोकांमध्ये देवाची सेवा केली. और जिस बंधनों में लोग मनुष्य मर रहे, पकड़ रहे, नाश हो रहे, उनके लिए खंडनी दिया, अपनी छुड़ौती दिया, आणि ज्या बंधनामध्ये लोक जगडलेली आहेत त्यांनी स्वतःचा जीव खंडणी म्हणून त्यांच्यासाठी अर्पण अपना केला, प्राण दिया. स्वतःचा प्राण ठेवला. तो प्रियो, प्रभु भी हमसे यही चाहता है. आणि देव आपल्याला हेच इच्छितो. क्या चाहता है कि जैसे यीशु हमारी जिंदगी में आया है, आणि जसं येशू आपल्या जीवनात आलेला आहे, तो हम भी क्या करें, एक मसीहों की, हमें परमेश्वर की सेवा करनी है, तो हमें मसीहों की सेवा करनी है. आणि जर आपल्याला देवाची सेवा करायची आहे तर आपल्याला ख्रिस्ती लोकांची सेवा करायची आहे. उनको, उनकी सेवा करते हैं, यानी यीशु मसीह की सेवा करते हैं. आणि त्यांची सेवा करतो म्हणजे येशू ख्रिस्ताची सेवा करतो. और दूसरा प्रभु चाहता है हम प्राण देने तक यीशु मसीह के साथ विश्वसनीय रहे. आणि दुसरं देवाची इच्छा आहे की आपण जीव देईपर्यंत देवाबरोबर विश्वसनीय राहावं. प्राण देना भी पड़ा तो हम पीछे नहीं आते. आणि जर जीव देवा लागला तरी आपण मागे नाही और हटायचं. यहाँ तक हम मसीहों के लिए भी प्राण देने के लिए आगे होने चाहिए. आणि इथपर्यंत आपण ख्रिस्ती लोकांसाठी पण प्राण द्यायला पुढे असलं पाहिजे. हम अगर दूसरों को बचाने के लिए हमें अपना शरीर में मेहनत करना पड़ रहा है, तकलीफ देर सहना पड़ रहा है, तो हमें आगे बढ़ना चाहिए. आणि दुसऱ्याला वाचवण्यासाठी जर आपल्याला मेहनत करावी लागते तर आपण पुढे राहायला पाहिजे. ये प्रभु की इच्छा है. आणि ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर चाहता है हम इस रीति से सेवा करें. आणि देवाची इच्छा आहे की आपण अशा रीतीने देवाची सेवा प्रियो, करावी. यीशु इसी रीति से सेवा किया. अभी यीशु की सेवा करना ये बड़ा सौभाग्य है हमारा. आणि येशूची सेवा करणं हे आपल्यासाठी खूप मोठं सौभाग्य लेकिन आहे. यीशु चाहता है पण येशूची इच्छा आहे कि यीशु ने जैसा खुद सेवा किया, आणि येशूने जशी स्वतः सेवा केली वैसे उसके सारे शिष्य भी वैसी ही सेवा करें. आणि तसं त्याच्या सर्व शिष्यांनी सेवा करावी, प्रभु की सेवा करें. देवाची सेवा करावी. प्रभु की सेवा करते समय जैसे परमेश्वर ने, यीशु मसीह ने जैसे प्रभु की सेवा की, उसे इंसानों की सेवा करते समय घिन नहीं आए. आणि येशू ख्रिस्ताने कशी लोकांची सेवा केली, लोकांची सेवा करत असताना त्याला घाण नाही वाटलं उसे घिन नहीं आए. आणि त्याला घृणा नाही आली. अभी वो कोड़ी व्यक्ति तो पूरा सड़ा हुआ था, आणि कोणी व्यक्ती तो पूर्ण सडलेला होता उसको छूना उसे गंदा नहीं लगा. आणि त्याला स्पर्श करणं त्याला घाण नाही वाटलं. अभी यीशु मसीह तो 100% परमेश्वर था, 100% इंसान था. आणि येशू ख्रिस्त 100% माणूस होता, 100% देव वो होता पवित्र था. आणि तो पवित्र होता. इसी कारण से उसे कोई बीमारी छू नहीं सकती. आणि म्हणून त्याला कोणतेही आजार पण स्पर्श नाही करू शकते. हमें प्रिकॉशन लेना पड़ता है. पण आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागतं. हम भले स्पर्श करने के बाद हमारा हाथ धोना जरूरी है, आणि आपण बरेच स्पर्श केल्याच्या नंतर आपल्याला हात धुणं गरजेचं आहे. क्योंकि हम कहीं ना कहीं निर्बल हैं. कारण आपण कुठे ना कुठे निर्बल आहोत हम बहुत सारी बातों में छूते हैं. आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण चुका करतो. इसीलिए हमें थोड़ा सा प्रिकॉशन, सेवा करना है. हमें भी थोड़ी को अगर छूना पड़ा तो छूना है, लेकिन हम परमेश्वर हमें उनका फोन लगने नहीं देगा. आणि जर कोड्यांची जर आपल्याला सेवा करायची तर आपण जरा स्पर्श करायचा तर तो कोड देव आपल्याला लागू नाही देतात. लेकिन पण हमारा हाथ हमें उनके ऊपर मलने के कारण हम हमारा हाथ जरूर धो. आणि त्यांच्यावरती आपण आपला हात लावल्यामुळे आपण आपले हात धुवू शकतो. जैसे स्किन डिजीज जिन्हें होती है, या हम जैसे सोचो किसी ने पेशाब कर दिया तो चटाई हम धोते, चटाई धोने के बाद अपना हाथ हम धोए. आणि कोणी इथे चूक केली तर मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण आपले हात धुतले पाहिजे. भी करते हैं ना लोग, यहाँ बच्चे लोग करते हैं, बड़े लोग करते हैं, आणि मोठे उल्टी करतात करते हैं, आणि उलटी करतात. क्या क्या करते हैं इधर आणि होता है. काय काय करतात खूप काही चटाई धोते हैं ना, आणि चटई धुतो ना. तो जो कुछ हम ये काम करें दिल से करें. आणि जे काही आपण काम करतो हृदयाने करायचं. ये प्रभु की इच्छा है. आणि ही देवाची इच्छा आहे. मालूम, परमेश्वर ये चाहता है कि हम जो सेवा करें वो अच्छे रीति से सेवा करें. आणि देवाची इच्छा आहे की आपण जे काही सेवा करतो चांगल्या रीतीने करायला. नेचुरली अभी किसी का सूद होने के लिए, किसी का हकूक होने के लिए हमें गंदा लगेगा ही. आणि कोणाचं शिव होण्यासाठी किंवा कोणाचं सूख होण्यासाठी आपल्याला घाण वाटेल, हमें गंदा लगेगा ही. आणि घाण वाटेल. लेकिन फिर भी प्रभु चाहता है हम सेवा करें. पण तरी सुद्धा देवाची इच्छा आहे की आपण सेवा करावी. अब नोट करो, जो लोगों को डिलीवरेंस करते समय उल्टी आती है, आणि ज्या लोकांना डिलिव्हरन्स करताना उलटी येते,
तो क्या कर सकते हो, उनके बर्तन को हमें उठाना ही पड़ेगा ना। आणि काय करू शकतो, त्यांची भांडी तर आपल्याला उचलावी कभी लागतात. कभी वो लोग उनके होश में नहीं रहते, आणि कधी कधी ते स्वतःच्या होशमध्ये नसतात. वो खुद उल्टी करके उठा के लेके जाएंगे बाहर, लेकिन कोई लोग होश में ही नहीं रहते। आणि काही काही लोक तो उचलून स्वतःचा भांडा बाहेर घेऊन जाते, पण काही काही लोक होशमध्ये नसतात. इसलिए सेवा करने के लिए निकलने के समय पर हम ये सोचना है कि कुछ भी सेवा आ सकती है, आणि सेवा करताना असं करून विचार करून निघायचं की काही सेवा भेटू शकते. कुछ भी। काहीही. शायद आपके घर में हाउचेज है, शायद तुमच्या घरात हाऊचेज आहे आपके घर में शायद कोई छोटा बच्चा आके सू कर ले, हागू कर ले। आणि तुमच्या घरामध्ये येऊन लहान मुलांना शिकी व सूप करावी. आप ऐसा नहीं बोल सकते पैम्पर क्यों नहीं लगाया, आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत पॅम्पर का नाही लावला. पैम्पर लगाना चाहिए। पॅम्पर लावायला पाहिजे. हर एक की कभी कभी पैम्पर बच्चा खराब किया हुआ रहता है, पैम्पर एक ही पीस होता है, खत्म हुआ रहता है। हर एक की बहुत सारी मजबूरियाँ रहती है, हर एक पैम्पर खरीदने के योग्य भी नहीं होते, आणि ये प्रत्येक भी बात हम सोचना है। आणि प्रत्येक लोकांची काही ना काही मजबुरी असते आणि प्रत्येक लोक पॅम्पर विकत नाही घेऊ शकत. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण विचार आप करायचा. खुद सोच सकते हैं कि जो पतरस के घर में यीशु मसीह बैठे थे, आणि जेव्हा पेत्राच्या घरामध्ये येशू ख्रिस्त बसलेले होते, तो जहाँ यीशु बैठे थे आणि जिथे येशू ख्रिस्त बसलेले वहाँ होते का ऊपर का छप्पर खोल दिया आणि वरचं जे छत होतं त्यांनी उघडलं लोगों ने। लोकांनी. सोचो, आणि विचार करायला लागले. छप्पर खोल के उस लकवा मारे हुए व्यक्ति को नीचे डाला, आणि छत उघडून जो लकवा मारलेला व्यक्तीवर त्याला खाली सोडला. तो ये सहना पड़ता है। आणि मग सहन करावं लागतं. तो ये हालत है। पतरस भी थोड़ा गुस्से वाला था उस समय, अभी तक पवित्र आत्मा से परिपूर्ण नहीं था। वो भी चिल्ला रहा था, अरे मेरा छत क्यों खोल रहे हो, अरे तुम क्या कर रहे हो। लोग टूट पड़ रहे थे, दरवाजा उसका जो कुछ बहुत तकलीफ उसको, उसने बहुत कुछ डांटा भी होगा, आणि तो ओरडला पण असेल, जो पता नहीं था ना। कारण तो बंधलेला नव्हता तेव्हा. तो सेवा करते समय हमारे घरों में आने वाले लोग जरा कुछ न कुछ खराब करेंगे, आणि सेवा करताना आपल्या घरामध्ये येणारे लोक काही ना काही आपलं नुकसान करतील. हो सकता है आपका फ्रिज भी खोल दे, आणि होऊ शकतं तुमचं फ्रीज उघडते. लेकिन अरे बहुत कसं फ्रीजर छान आहे, अरे काय ते खोले जा रहे हो। हाँ, इतनी उगली भी दो, ऐसा भी करेंगे। आणि असंही करते. तो कहने का मुझे जब सेवा आती है तो हमें इन सब बातों को बहुत सहना पड़ता है। आणि जेव्हा सेवा येते तेव्हा या सर्व गोष्टींना खूप सहन करावं यीशु लागतं. ने भी सेवा करते समय बहुत लोगों को सहा, आणि येशू ख्रिस्ताने सेवा करताना खूप लोकांना सहन उनका केलं, स्वभाव सहा। त्यांचा स्वभाव सहन केला. तो इसे देखो ना, इतनी अच्छी रोटियां खिलाने के बावजूद भी लोगों ने रोटियां फेंकी, आणि एवढी चांगली भाकर देवाने त्यांना खायला घातली तरी सुद्धा त्यांची भाकर फेकून वो दिली. रोटी वो लोग अपने थैली में भी डाल सकते थे, आणि ते भाकर आपल्या पिशवीमध्ये टाकू शकत होते, बाद में खाएंगे, नंतर खाऊ. अच्छी मछली है, आणि चांगली मच्छी चलो आहे. 2-4 और भी बोल रही आणि 2-3 थोडंसं भरून घेऊ देना चाहिए ना। मैं तो ये पढ़ते समय यही सोचती हूँ, अरे एवढी चांगली भाकर ती येशू ख्रिस्ताने दिली, एवढी चांगली मच्छी दिली, लोकांनी आपल्या ह्याच्यात का नाही भरून दिली। और मैं पढ़ते समय सोचती हूँ कि इतनी अच्छी रोटी और इतनी अच्छी मछली परमेश्वर ने हमको दिया, तो उन्होंने अपनी थैली में भरकर क्यों नहीं दिया. बीच में देखो शादी था, आणि मध्ये बघा लग्न होतं, और शादी के समय पे लोग है ना मटन करी भर रहे थे, मटन करी अपने थाली में डालते डालते वो लोग ने अपनी थैलियाँ निकाली, जो लोग इधर बैठ के खा रहे थे ना टेबल पे, टेबल लगाया था ना, याद आया अश्विनी और रसीलों की भी शादी में हुआ, दोनों की शादी में हुआ, करी वो लोग भर रहे थे, आणि बोले दोघे टाक 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 टाक, कालवण भरून देत होते, चावल भी डाल 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 डाल, आणि भात पण तो टाकतो, चावल डाल के हो जाता था, थैली में डाल देते थे, आणि भात टाकून झाल्यानंतर पिशवीमध्ये अरे टाकायचं. बोलता किधर इधर चावल डाला, फिर करी का सेक्शन आता था तो करी डाल के लेते थे, जैसे वो आगे जाता था करी भर के ले लेते थे थैली में। खाना बहुत लोगों ने इस रीति से लेके गए, क्यों क्यों खाना टेस्टी था, आणि खूप लोक असे आहेत जिने जेवण घेऊन गेले कारण जेवण टेस्टी होते. मुझे सेवकाई वालों ने बताया लोग ऐसे कर रहे हैं, लोग ऐसे कर रहे हैं, आप डांटो, आणि सेवकावाल्यांनी सांगितलं की लोक असं करताय तुम्ही ओरडा. थोड़ा मेरे को भी थोड़ा उस समय बुरा लगा था, आणि त्यावेळेस मला पण थोडं वाईट वाटलं होतं, लेकिन प्रभु मुझे बोला नहीं डांटना, आणि देव मला म्हणाला ओरडू नको. तभी उस समय ऐसा सिर्फ प्रभु सुनता है, प्रभु ने मुझे कहा आणि देव मला म्हणाला मैंने उत्तम से उत्तम रोटी दिया, आणि मी उत्तमातली उत्तम भाकर दिली, उत्तम फिश फ्राई दिया था, आणि उत्तम फिश फ्राय त्यांना लेकिन दिली. लोगों ने ऐसा लेके नहीं गए, पण लोक असं घेऊन नाही गेले, एटलीस्ट वे खाना तो जैसे डाले थे, आणि ते जेवण काही घेऊन नव्हते, घर में बैठकर आराम से खाना खाएंगे, आणि घरामध्ये बसून आरामचे जेवण जेवते, आराम से बैठकर, आरामशीर बसून. है ना, लोग ऐसे ही करते हैं ना,
जो खाना हमें लोगों के घर में खाना है हम स्पीड में खा लेते हैं, आणि जे जेवण आपल्याला लोकांच्या घरी खायचं आहे आपण स्पीडमध्ये लेकिन जेवतो. जो टेस्ट से खाने का रहता है वो घर में बैठ के आराम से ऐसा करके इधर उधर देख के बातचीत करके वो इधर नहीं होता है ना. आणि जे चवीने चव घेऊन खायचं असतं ते आपण घरामध्ये बसून एकदम आरामशीर खातो, ते इकडे नाही होऊ शकत. संडे के दिन होता है आणि रविवारच्या दिवशी होतात, लेकिन क्रिसमस के दिन में पण क्रिसमसच्या शादी के दिवशी दिन में लग्नाच्या उस दिवशी दिन नहीं होता है. आणि त्यावेळेस तसं नाही होत. क्यों? हाँ बहुत लोग लाइन में लगी रहती है आणि खूप मोठी लाईन असते. लोग ऐसे देखते रहते हैं कभी आप उठते भी बोलते कभी आप उठते भी बसू कभी आप उठते भी बसू. इसीलिए संडे के दिन में क्या किधर भी बैठो खाली लेके किधर भी बैठना है. आणि रविवारच्या दिवशी पेट घेऊन कुठेही बसायचं. यही काम है ना. शादी के समय में भी अपने क्रिश्चियन लोग अपने मसीह लोग कर सकते हैं. क्या जरूरत है कि वो टेबल पे ही बैठना है. आणि हेच काम लग्नाच्या वेळेला क्रिसमसच्या वेळेला ख्रिस्ती लोक करू शकतात. काय करते टेबलावरती बसायचे टेबल पे बैठ के उस समय क्यों घाला. आणि टेबलावरती बसून त्यावेळेस काय जेवायचं नहीं नहीं का कार्य बोले क्या नहीं था उससे मला इथं वाट. आणि घ्यायची पेट आणि बसून जायचं. सही है. तो आराम से खा सकते हैं, फिर घाई गड़बड़ी में खाने की जरूरत नहीं पड़ेगी. आणि मग आरामशीर जेवू शकतील, घाई गडबडीने जेवायची गरज नाही लागणार. तो कहने का उद्देश्य ये हो कि उस समय मुझे प्रभु स्पष्ट बोला कि मैंने उत्तम सच देखा गया तो प्रभु ने बहुत अच्छा फूड, सारे फूड में सबसे नंबर 1 फूड है फिश और रोटी. आणि सर्व जेवणामध्ये सर्वात नंबर 1 आहे भाकर आणि मांस. और हेल्दी फूड है वो. आणि इतर हेल्दी फूड आहे. लोगों को कोई खराब होने वाला पेट डिस्टर्ब होने वाला फूड नहीं खाओ. आणि पोट डिस्टर्ब होणारं कोणतंही असं जेवण नाही आहे. पेट डिस्टर्ब करने वाला कोई भी वस्तु नहीं खाओ. पोट डिस्टर्ब करणारं कोणतं जेवण होतं नाही. वो अच्छा खाना दिया ते चांगलं जेवण दिलं लेकिन होतं. लोगों ने देखो ना फेंक दिया. पण लोकांनी फेकून दिलं. क्यों फेंकने का. आणि का फेकायचं. जो कुछ नहीं जा रहा है थैली में डाल देने का आणि जे जात नव्हतं ते पिशवीमध्ये टाकून घ्यायचं ना, है ना. पेपर में लपेट देने का था. आणि पेपरामध्ये गुंडाळून घ्यायला पाहिजे होतं ना. पेपर में लपेट के या कपड़े में लपेट के रुमाल में लपेट के चाहिए तो 2-3 और भी देने का नहीं. अच्छा है तो फिर और किस कपड़े में लपेट के अच्छा गोल्ड हम लोग नहीं देते पोटली बांधकर ऐसा बांध के बैग में रख देने का था. आणि रुमालामध्ये गुंडाळून नंतर मग बॅगमध्ये ठेवायला पाहिजे होतं. इसलिए मैंने जब वो खाना बांट रहे थे मैंने बोला लेके जाने को. प्रभु कम नहीं होने देगा. और सच्ची बात है प्रभु ने कम होने नहीं दिया. और उस दिन का वो चिकन करी ज़रा ज़्यादा ही टेस्टी था लेकिन सच्ची कम नहीं हुआ. आणि कमी नाही झालं. लोग घर पे भी लेके गए. आणि लोक घरी पण घेऊन गेले. सिर्फ प्रभु की दया से टेस्ट थोड़ा सा दोनों करी का आला. आणि दोन्ही कालवणाची चव थोडीशी वेगळी होती. लेकिन अश्विनी करी इसका करी ज़रा ज़्यादा ही अच्छा. आणि अश्विनी त्याच्या लग्नाचं जेवण खूप छान होतं. ज़्यादा ही थोड़ा टेस्टी बन चुका था. आणि जास्त थोडं चविष्ट झालं होतं. क्योंकि वो अलग तरीके से बनाया था. रसिका की शादी में अलग तरीके से चिकन करी बनाया. आणि ते वेगळ्या रीतीने बनवलेलं होतं आणि रसिका त्याच्या लग्नाला वेगळ्या पद्धतीचं तो होतं. लोग लेकर जाने लगे. आणि लोक घेऊन जाऊ लागले. हमारे यीशु भी हमसे यही चाहता है कि हम जब सेवा करते समय आपको भी आपके घर में आपने उनको खाने के लिए कुछ दिया है लेकिन वो बोलते हैं पैकिंग बिलिंग करके ऐसा भी आपको दिखाई दे. आणि नाही इथंच आम्ही वडापाव आता दिला तुला इथंच भजीपाव खायचो इथंच खायचो घरी नहीं घेऊन जायचं. तो ऐसा नहीं हो सकता. तो यीशु ने भी ये सहा. तो हम लोग भी क्या करना है ऐसा सेवा करते समय कोई लोग बोलेगा चांगला वडापाव है अजून एक भेटेगा. और सेवा करते समय आपको लोग बोलेंगे अच्छा वडापाव है और एक मिनी कसं आहे. नहीं एक ही बोला देने के लिए मेरा पति भी घर पे वो भी खा लेगा. आणि एकच द्यायला सांगितलेलं आहे. माझा नवरा पण घरी लोक खाऊन तो जाईल. ऐसे रीति से भी हमें अलग अलग टाइप के लोग मिलेंगे तो प्रभु यीशु में देखेगा कि हम कैसी सेवा करते हैं. आणि असे वेगवेगळ्या टाईपचे लोक आपल्याला भेटतील त्याच्यामध्ये ते बघतील की आपण कशी सेवा करतो. प्रभु ने इन लोगों के बीच में सेवा की लेकिन प्रभु ने देखो वो चप्पल तोड़ने वाले को डांटा. आणि देवाने या लोकांमध्ये सेवा केली पण जे छत तोडत होते त्यांना येशू ओरडला नाही डांटा आणि ओरडला नाही. इवन जो लोग जितने शाम होने के बाद जितने बीमारी व्यक्ति आए चलो चलो जाओ जाओ ऐसा करके यीशु ने डांटा. आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर जेवढे आजारी लोक आले त्यांना तो असं नाही म्हणाले तुम्ही इथून निघून जा. बहुत समय हो गया रात हो गई चलो निकलो. आणि खूप वेळ झालेला आहे रात्र झाली आहे तुम्ही निघून जा. तो सेवा करते समय उसने सच्चाई से सेवा की. आणि सेवा करताना त्याने खरेपणाने सेवा केली क्योंकि वो परमेश्वर की सेवा करना चाहता. कारण जरा देवाची सेवा वो एक करायची. सेवक के रूप में हमने कल देखा था ना कि मैं सेवक की नहीं आया हूँ. यीशु मसीह एक सेवक है.
आणि येशू ख्रिस्त एक सेवक आहे तो इसलिए वो सेवा करने के लिए आया, आणि म्हणून ते सेवा करायला आले करके लेने के लिए। करून घेण्यासाठी हमें आले. यही करना। आणि आपण पण हेच अभी करायचं लोगों को बैठे बैठे हुक्म नहीं देना, ये कर, आणि बसल्या बसल्या हुकूम नाही द्यायचं की ये कर, हे कर ये कर, हे कर खुद बैठे रहने का। आणि स्वतः बसून ऐसा राहायचं नहीं। आणि असं नाही. अभी जिसको अभी आप लोग इस पे ये रजनी पे नहीं जाना, रजनी को तो हम लोग ने बोला ही रहता है कि ये सब इसको ये काम करा के देना, तो ये आपका उसका ड्यूटी है, आप लोगों को काम देना। आणि रजिस्ट्रेला आम्ही सांगून ठेवलेलं आहे की प्रत्येकाला असं काम वाटून द्यायचं, पण तिचं ते कर्तव्य आहे की तुम्हाला काम वाटून द्यायचं वो भी काम करती है, आणि ते पण काम ऐसा करायचं. नहीं कि वो पता कि वो ऐसे आराम से बैठे, आणि असं नाही की सांगून आरामशीर बसले. चलो चलो काटी लेके तो नहीं बोलती ना, चल रुपा मौसी काय रुपा ताई चल एक मिनट काय, ऐसा तो नहीं करते ना, तो समझा। तो इस रीति से कहने का उद्देश्य हमारा परमेश्वर चाहता है कि हम सेवा करें, आणि आपल्या देवाची इच्छा आहे की आपण सेवा करावी. और अगर हमें किसी के लिए प्राण देना, यानी प्रभु नहीं चाहता है हमारा प्राण, तो प्रभु नहीं लेगा, लेकिन कहना है कि इस रीति से हम एक दूसरे के लिए प्राण दें, यानी सहे, आणि अशा रीतीने आपण एकमेकांसाठी प्राण द्यावा, म्हणजे आपण एकमेकांना सहन इस करायचं रीति से सहना। आणि अशा रीतीने सहन सहना यानी करणं. अपनी तरफ से देते हैं, हम हमारा प्राण ही देते हैं, आणि सहन करणं म्हणजे एक तर्फे पाहण्यात आलं तर आपण स्वतःचा प्राण देतो. मालूम है? तो इस रीति से प्रियो प्रभु आया है सेवा करने, और बोलता है लोगों को अपना प्राण देने के लिए, उनकी छुड़ौती के लिए अपना प्राण देने के लिए। आणि येशू ख्रिस्त आलेला आहे सेवा करण्यासाठी आणि पुष्कळ जणांच्या मुक्तीसाठी आपल्या जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यासाठी. और एक वचन पढ़ लेंगे, अडचण एक वचन आपण वाचू. तीतुस अध्याय 2 उसका 13-14। तीतुस अध्याय 2 त्याचं 13 आणि 14. तीतुस तीतुस टाइटस चैप्टर 2 तीतुस अध्याय 2 13-14। 13 आणि 14. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला कोल देव तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने नीतीने व सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, यासाठी त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपल्यासाठी शुद्ध करून ठेवावे. उसने अपने प्राण की खंडनी मोल छुड़ौती इसीलिए दिया ताकि हम सब क्या हो जाए, गंदे अशुद्ध बातों से मुक्त होकर हम शुद्ध होकर परमेश्वर का सेवा करने के योग्य बने. आणि देवाने आपल्या प्राणाची खंडणी यासाठी केली की आपण सर्व घाण कामांपासून आणि सर्व पापांपासून आपण मुक्त होऊन शुद्ध होऊन आपण देवाची सेवा करायची. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, यासाठी 13% धन्य आशा प्राप्तीची. हाँ धन्य तीतुस 2 उसका 13-14। हाँ अभी यहाँ पर लिखा है कि हमारी जो आशा है जिसका हम इंतजार कर रहे हैं, आणि आपली जी आशा आहे त्याची आपण वाट पाहत आहोत, म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत हमारा यीशु मसीह गौरवशाली में प्रकट होने वाला है, आने वाला है, उसका हम इंतजार कर रहे हैं। आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून, अभक्ति यानी प्रार्थना न करना, स्तुति आराधना न करना, इन सबको हमने इनकार करके हम भक्ति से जीवन जीकर और ऐहिक क्या ऐहिक वासनांना नाकारून हमारे शरीर में जो इस संसार में जो शरीर में वासनाएं आते हैं उसे हमें इनकार करके सांप्रतच्या युगात मर्यादेने नीतीने व सुभक्तीने वागावे. हम कैसे भक्ति के साथ अपना जीवन व्यतीत कर रहे हैं। त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, उसने अपने प्राण की छुड़ौती इसीलिए दिया यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे. बोल लिया हमें स्वैराचार पाप से, अपने पापों से छुड़ाकर आणि चांगल्या कामात तत्पर असे हम एक अच्छे काम के लिए हमेशा तत्पर हो, हमेशा बुरे काम के लिए हम तत्पर हो, यही प्रभु की इच्छा है। आणि आपण चांगल्या कामामध्ये नेहमी तत्पर असावं अशी आपल्या देवाची इच्छा आहे. इसलिए प्रभु ने हमें सेवा के लिए चुना है, आणि म्हणून देवाने आपल्याला सेवेसाठी इसलिए वो हमारी जिंदगी में आया। आणि म्हणून तो आपल्या जीवनामध्ये आज आला. वो हमारे जीवन में हमारे सिर्फ इसलिए नहीं आया कि आना और बड़ा होना, परंतु हमसे सेवा करवा के लेना। आणि आज आपल्या जीवनामध्ये यासाठी नाही आले की येणं आणि मोठं होणं, पण यासाठी आले की सेवा आपल्याकडून करून हमसे घ्यायची, सेवा करा के लेना। आपल्याकडून सेवा करून घेण्यासाठी. हालेलुया। हालेलुया. आगे हम देखेंगे 14 पुढचा आपण पाहूया 14. 13 लेखा अभी हम 14 13वा पॉईंट पाहिला, आता 14 पाहूया. मत्ती अध्याय 5 मत्ती अध्याय 5 मैथ्यू चैप्टर 5 मत्ती अध्याय 5 उसका 17
त्याचं 17. नियमशास्त्र किंवा संदेशांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. प्रभु यीशु इसलिए आया है ताकि वो क्या करे, भविष्यवक्ताओं की जो पुस्तक है उसमें जो लिखा हुआ है वो पूरा करने के लिए. आणि येशू ख्रिस्त यासाठी आलेले आहे की संदेशाच्या पुस्तकामध्ये जे काही दिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी. जो कुछ नियम दिए गए हैं आणि जे काही नियम दिलेले आहेत, भविष्यवक्ताओं का जो पुस्तक का शिक्षण दिया गया है, आणि संदेशाच्या पुस्तकामध्ये जे शिक्षण दिलेले आहे उसे मिटाने के लिए नहीं आया, त्याला मिटवून टाकण्यासाठी नाही खत्म आले करने के लिए नहीं आया, आणि संपवण्यासाठी नाही आलेला आहे. परंतु इसलिए आया ताकि उस पुस्तक में जो लिखा है वो पूरा कर सके. आणि यासाठी आलेला आहे की त्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे ते खरं होण्यासाठी. क्योंकि इस पुस्तक में लिखा हुआ कोई भी पालन कर नहीं पा रहा था कारण ह्या पुस्तकामध्ये दिलेली कोणतीही गोष्ट कोणी पालन करत नव्हतं और इसके कारण परमेश्वर दुखी था. आणि याच कारणामुळे देव दुःखी होता. परमेश्वर ने आज्ञाओं को, कायदों को दिया, आणि देवाने नियम कायदे दिले, लेकिन उन कायदों को तोड़ने वाले लोग बने. पण ते नियम तोडणारी लोक बनली. हर एक यहाँ तक इस्राएली जातियों ने भी जिसको परमेश्वर ने अपने लिए चुना था वो लोग भी यही कर रहे थे, कायदे तोड़ रहे थे. आणि ज्याला देवाने स्वतःसाठी निवडलेलं होतं इस्रायली लोकांना, ती लोक पण देवाच्या आज्ञेचा नियम तोडत होते. इसी कारण से यीशु मसीह को इस पृथ्वी पर आना पड़ा आणि ह्याच कारणामुळे येशू ख्रिस्ताला या पृथ्वीतलावरती यावं लागलं. ताकि परमेश्वर के जो आज्ञाएं हैं, विधियां हैं, नियम है, कायदे हैं और व्यवस्था की जो पुस्तक में जो भविष्यवक्ताओं की पुस्तक है वो पूरा करने की. आणि देवाचे जे नियम आहेत, आज्ञा आहेत आणि संदेशांच्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी. इसलिए यीशु मसीह हमारे भी जिंदगी में इसलिए आए. आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनात यासाठीच आले कि हम भी क्या करें, की आपणही काय करावं. ये जो बाइबल है, ये पुस्तक जो दिया गया है, आणि हे जे बायबल पुस्तक जे आपल्याला दिलं झालेलं इसमें आहे, लिखा हुआ एक एक आज्ञाओं का, एक एक वस्तुओं का हम पालन करें. आणि याच्यामध्ये दिलेल्या प्रत्येक आज्ञेचं आपण पालन करावं. हम इसमें से एक एक बातें माने. आणि एक एक गोष्ट आपण याचे पालन करावी. हम पहले कर नहीं सकते, पहिले आपण करू नव्हतो शकत, इंसान ही कर नहीं पाते, आणि माणूस हे करू शकत नव्हते. लेकिन यीशु मसीह अब यीशु मसीह जब इस पृथ्वी पर आए तो उन्होंने पालन किया. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती आले तर त्यांनी पालन केलं. तो जब यीशु हमारे अंदर है, आणि आता येशू आपल्याकडे तो यीशु हमारे अंदर आकर अब उस आज्ञाओं को, उस व्यवस्था की पुस्तक को पालन करवाना है. आणि येशू ख्रिस्त आपल्या आतमध्ये येऊन आपल्याकडून हे व्यवस्थेचं पुस्तक पालन करून घेतो. जो हमसे असंभव था, आणि जे आपल्याकडून अशक्य होतं, हमसे कठिन था, आपल्याकडून कठीण होतं, यीशु आने से पण येशू आल्यामुळे आज हमें इस व्यवस्था की पुस्तक, भविष्यवक्ताओं की पुस्तक हम पालन कर पा रहे हैं. आणि आज आपण हे व्यवस्थेचं पुस्तक, संदेशांचं पुस्तक पालन करत आहोत. हम अभी भी पूरे नहीं हुए हैं. आणि अजूनही आपण पूर्ण नाही झालोय. वैसे अभी भी बहुत हम में से अभी भी थोड़े से तोड़ते हैं, आज्ञा उल्लंघन हम कर लेते हैं. आणि आपल्यामध्ये अजूनही आपण हे व्यवस्था नियम तोडून टाकून आज्ञा उल्लंघन करतो. क्यों करते हैं? का करतो? क्योंकि हमें मालूम ही नहीं कि यीशु मसीह हमारे अंदर है. कारण आपल्याला माहीतच नाही येशू ख्रिस्त आपल्यामध्ये और आहे. यीशु को हमें काम करने के लिए देना है. आणि येशूला आपल्याला काम करायला द्यायचं हमारे आहे. अंदर यीशु मसीह को काम करने देना है आणि आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताला काम करायला द्यायचं और आहे. वो व्यवस्था का पालन करने देना है. आणि ते व्यवस्थेचं पालन करू द्यायचं आहे. हम लोग 2 मिनट के लिए रविवार के लिए प्रार्थना करेंगे. उसके पेट आले तो ते. हम भी है ना आज्ञा तोड़ने वाले लोग हैं. आणि आपणही आज्ञा तोडणारे लोक और आहोत. आज भी हमसे आज्ञा तोड़ी क्यों जाती है? आणि आजही आपल्याकडून आज्ञा का तोडण्यात क्योंकि हम येते? भूल जाते हैं हमारे अंदर यीशु मसीह. कारण आपण विसरून जातो की आपल्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. हमारे अंदर यीशु मसीह इसलिए आए ताकि हम यीशु की, परमेश्वर की आज्ञाओं का पालन कर सके. आणि आपल्यामध्ये येशू ख्रिस्त यासाठी आले की आपण देवाच्या आज्ञा, देवाच्या नियमांचा इसमें पालन लिखा करावं. हुआ हर एक आज्ञाओं का, नियम का हम पालन कर सके. आणि याच्यामध्ये दिलेल्या प्रत्येक आज्ञा आणि नियमांचं आपण पालन करावं. इसीलिए यीशु मसीह हमारे जीवन में. आणि म्हणून येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आले. मालूम है, तो यीशु का आने का मुख्य उद्देश्य हमारे ही द्वारा नियम का पालन हो. आणि येशू ख्रिस्ताचा येण्याचा मुख्य उद्देश आहे की आपल्याद्वारे नियमांचं पालन व्हावं. 15 लेके 15 पाहूया. यूहन्ना अध्याय 3 उसका 16. योहान अध्याय 3 त्याचं 16. जॉन चैप्टर 3 योहान अध्याय 3 उसका 16. त्याचं 16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. यीशु मसीह इस संसार में इसलिए आए ताकि परमेश्वर ने जो लोगों के ऊपर जो प्रेम किया है वो प्रेम प्रकट करने के लिए. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती
ते यासाठी आले की देवाने जे माणसावर जो प्रीती करत आहे ते प्रेम प्रकट करण्यासाठी. परमेश्वर मनुष्य को प्रेम करता है, आणि देव माणसाला प्रेम करतो, लेकिन मनुष्य को दिखाई नहीं देता है, पण माणसाला ते दिसत नाही, मालूम नहीं पड़ रहा है. माहीत नाही पडत आहे. सब इंसान यही बोलते हैं परमेश्वर मुझसे प्रेम नहीं करता. आणि सर्व माणसं हेच म्हणतात की देव मला प्रेम नाही करत. लेकिन यीशु मसीह आने के बाद, पण येशू ख्रिस्त आल्यामुळे, यीशु के कलवरी क्रूस पर मारे जाने के बाद, आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेल्यानंतर आज सारे इंसान को मालूम हो गया परमेश्वर ने इंसान से इतना प्रेम किया कि उसने अपना बेटा दे दिया. आणि सर्व माणसांना माहीत पडलं की देवाने जगावरती आणि माणसावरती इतकं प्रेम केले की त्याने स्वतःचा पुत्र दिला. आज हम सब बोलते हैं कि देव मला किती प्रेम करतो ना. आज हम सब लोग बोलते हैं कि मेरा परमेश्वर मुझे कितना प्यार करता है ना. हम लोग पहले मुंह में प्रार्थना करते समय भी हम लोग क्या बोलते हैं, देवा तुम्हारा किती प्रेम करतो. और पहले प्रार्थना करते समय भी हम बोलते हैं कि प्रभु तुमसे कितना प्यार करता है. जरा काय झालं की लगेच आपण ओ देवा तू किती प्रेम करतोस. और थोड़ा सा कुछ भी हुआ तो हम बोलते हैं प्रभु तू मुझसे कितना प्यार करता है. हे सर्व कसं व्हायला लागलं. और ये सब कैसे होने लगा? येशू आल्यामुळे. यीशु मसीह आने के कारण. येशू आपल्या आत आल्यामुळे सुद्धा, और यीशु मसीह हमारे अंदर आने के या कारण, पृथ्वीवर आल्यामुळे सर्व मानवाला कळालं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं. और इस पृथ्वी पर आने के बाद सब मनुष्य को मालूम पड़ा कि परमेश्वर ने जगत से इतना प्रेम किया. आणि आपल्या जीवनात आल्यामुळे देवा आपल्याला कळालं, येशूने देवाची प्रीती आपल्याला दाखवली की देव आपल्यालाही किती प्रेम करतो. और हमारे जीवन में आने के बाद यीशु मसीह ने हमें ये भी दिखा दिया है कि हमारा परमेश्वर हमसे भी कितना प्यार करता ते है. परमेश्वराचं प्रेम किती चांगलं प्रेम आहे. और परमेश्वर का प्यार कितना अच्छा प्यार है. ते प्रेम आज आपल्याला कळालं. और वो प्यार आज हमें मालूम पड़ ते चुका है. कशामुळे कळालं. और ये किससे मालूम पड़ा? येशू आल्यामुळे. यीशु मसीह आने के जर कारण. येशू आला नसता ना, और अगर यीशु मसीह नहीं आता तर ना आपल्याला हे प्रेम कळालं नसतं. तो हमें ये प्रेम मालूम भी नहीं येशू पड़ेगा. आल्यामुळे आज आपल्याला देवाची प्रीती कळाली. पर यीशु मसीह आने के कारण आज हमें उसका प्यार मालूम पड़ा. म्हणून येशू आल्यामुळे आज आपल्याला परमेश्वराचं खरं प्रेम कळालं. और यीशु मसीह आने के कारण आज सच्चा प्यार हमें मालूम पड़ा. कळालं. तर 15वा आहे येशू यासाठी आला की देवाचं प्रेम प्रकट करण्यासाठी. और 15वां है कि यीशु मसीह इसलिए आए कि परमेश्वर का प्यार वो प्रकट करे. 16 ह्याच्यासाठी की जे पापी लोक आहेत त्यांना पश्चाताप करण्यासाठी येशू आला आहे. और जो पापी लोग हैं उनसे पश्चाताप करवाने के लिए यीशु मसीह आया. वाचूया. पढ़ेंगे हम लोग. मार्क 2 त्याचं 17. मरकुस अध्याय 2 उसका 17. मरकुस मार्क चॅप्टर 2 अध्याय 2 वर्स 17. त्याचं 17. हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. बीमार लोगों को डॉक्टर की जरूरत नहीं है, तो परंतु जो बीमार है उनको डॉक्टर की जरूरत होती है. मी नीतिमानांना नव्हे मैं धर्मियों को नहीं, तर पाप्यांना पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. परंतु मैं पापियों को पश्चाताप कराने के लिए मैं आया हूँ. यीशु मसीह क्यों आए हैं? यीशु ख्रिस्त का आलेले आहे. जो लोग अपने आप को पापी बोलते हैं आणि ते स्वतःला पापी म्हणतात उनको पश्चाताप करवाने के लिए. आणि त्यांच्याकडून पश्चाताप करून जो अपने घ्यायचा. आप को नीतिमान धर्मी कहलाते हैं, आणि ते स्वतःला नीतिमान धर्मी समजतात, अच्छा समझते हैं, चांगलं समजतात, उनके लिए नहीं. त्यांच्यासाठी नाही. जो व्यक्ति कहता है मैं पापी हूँ, आणि जो व्यक्ती म्हणतो की मी पापी आहे, बड़ा पापी हूँ, मी मोठा पापी आहे, शी कितना मैंने पाप किया, आणि किती पाप केलं, तो वहीं पर रुकने के लिए नहीं रखता है परमेश्वर. आणि तिथेच तो उभं राहायला सांगत नाही देव. परंतु यीशु मसीह क्या करवाता है, उसे पश्चाताप करवाता है. पण येशू ख्रिस्त त्यांच्याकडून पश्चाताप करून घेतो. उस काल में भी त्या काळात पण और आज भी. आणि आज सुद्धा. आज आपसे गलतियां होने के बाद आणि आज तुमच्याकडून चुका झाल्यानंतर आप पश्चाताप करते हो, तुम्ही पश्चाताप करता, माफी मांगते हो. क्षमा मागता. ये कौन करवाता है? आणि हे कोण करवलं? यीशु मसीह. येशू ख्रिस्त. क्योंकि वो आपके अंदर है. कारण तुमच्यामध्ये आहे. इसलिए जब आप बोलते प्रभु मैं चूक लो, तुरंत आपके अंदर से ऐसा प्रभु मला क्षमा कर दो, मैंने ऐसा नहीं करना चाहिए. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, तेव्हा लगेच तुमच्या आतमध्ये येतो, प्रभू मला क्षमा कर, असं नाही करायला पाहिजे होतं. ये करवाता कौन है? आणि हे करवतो कोण? माफी आपसे मंगवाता कौन है? क्षमा कोण मागून घेतो? यीशु मसीह. येशू ख्रिस्त. आप क्षमा नहीं मांगते, आपको अस्वस्थ होता है. आणि तुम्ही जर क्षमा नाही मागत तुम्हाला अस्वस्थ होतं. यहाँ तक कि आप एक दूसरे से भी क्षमा मांगते हो. आणि इथपर्यंत तुम्ही एकमेकांकडे पण क्षमा मागता. जब तक आप एक दूसरे से क्षमा नहीं मांगते, आपको अजीब सा महसूस होता है. आणि जोपर्यंत तुम्ही एकमेकांजवळ क्षमा नाही मागत तुम्हाला अस्वस्थ होऊ लागतं. जैसे आपने परमेश्वर से क्षमा मांगी आणि जसं तुम्ही देवाजवळ क्षमा और मागितली एक दूसरे से क्षमा मांग लिया, आणि एकमेकांकडे क्षमा मागितली, बहुत अच्छा फील होता आणि तुम्हाला खूप चांगलं वाटू है. लागतं. अच्छा लगता है. और अगर क्षमा नहीं मांगा तो कैसा लगता है? आणि जर क्षमा नाही मागितली तर कसं वाटतं? अस्वस्थ लगता है. अस्वस्थ वाटतं. फिर ये पहला हुआ, अस्वस्थ लगता है. अस्वस्थ वाटतं.
खाली खाली लगता है, खालीपणा वाटतो. हाँ? दुखी रहते. तीसरा दुखी रहते, आणि दुःखी राहतात. दुखी करता है, ऐसा लगता है. चौथा निराशा लगती है. आणि चौथं निराशा वाटते. पांचवा भारी भारीपन लगता है. आणि पाचवं भारीपणा वाटते. ऐसा लगता है कि कितना बड़ा बोझ है मुझ पर, आणि असं वाटतं किती मोठं ओझं आहे कितना माझ्यावर. दब गया हूँ मैं. आणि किती मी दाबून गेलेलो आहे. जैसे आपने परमेश्वर से माफी मांगी, सॉरी ना तो ऐसा किया, सॉरी, तुरंत अस्वस्थता गई, खालीपन गया, भारीपन गया, दुखीपन गया, सब निकल गया. स्माइल. आणि जसं तुम्ही देवाजवळ क्षमा मागता आणि एकमेकांजवळ क्षमा मागता तसं तुमचा भारीपणा खालीपणा सगळं काही निघून जातं आणि तुमच्या चेहऱ्यावरती आनंद येतो. ये सब होता कैसे है? आणि हे सगळं होतं कसं काय? पश्चाताप होने के बाद, पश्चाताप झाल्यावर, माफी मांगने के बाद. क्षमा मागितल्यानंतर. ये करवाता कौन है? आणि हे करवतो कोण? यीशु मसीह. येशू ख्रिस्त. यीशु हमसे करवाता है. आणि येशू आपल्याकडून अगर करून यीशु घेतो. आज इस पृथ्वी पर नहीं आते तो हमारे जिंदगी में भी नहीं आता. आणि येशू ख्रिस्त जर आज आपल्या जीवनामध्ये आले नसते तर पृथ्वी पर आए नहीं होते आणि येशू ख्रिस्त जर पृथ्वीवरती आले नसते तर आपल्या जीवनात पण आले नसते. तो यीशु मसीह इस पृथ्वी पर आने के कारण वो आज हमारी जिंदगी में आ पाए. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आल्यामुळे ते आज आपल्या जीवनामध्ये येऊ और शकले. इसीलिए आज वो हमारे जिंदगी में आए, इसलिए हमसे ये सारे काम हो रहे हैं. आणि आज ते आपल्या जीवनामध्ये आले म्हणून आज एवढी सगळी कामं आपल्याकडून होत आहेत. तो हम कर लेंगे प्रार्थना. मग करूया प्रार्थना. आप हम खड़े हो जाएंगे. या मध्ये जाऊया. इन दोनों हाथों को जोड़ेंगे. आपले दोन्ही हात जोडूया. जो मैं बोलती मेरे पीछे बोलेंगे. आणि जे मी बोलते ते माझ्या मागे बोल. प्यारे पिता, प्यारे पिता, आपने अपने पुत्र को आपने अपने पुत्र को इसलिए भेजा इसलिए भेजा ताकि मनुष्य की सेवा करे ताकि मनुष्य की सेवा और करे बहुतायत के पापों की क्षमा के लिए के लिए मोल दे सके, मोल दे सके, अपना प्राण दे सके. अपना प्राण दे सके. प्रभु यीशु, प्रभु यीशु, आप सेवा करके लेने के लिए नहीं, आप सेवा करने के लिए सेवा करने के लिए आए सेवा करने के लिए आए. और बहुतायत लोगों के और बताए लोगों को पापों की छुड़ौती के लिए पापों की छुड़ौती के लिए अपना प्राण दिया. अपना प्राण ये दिया. सेवा आपने किया ये सेवा आपने किया. और वैसे ही वैसे ही आप ये मेरे जीवन में भी आए आप मेरे जीवन में भी आए ताकि मैं भी ताकि मैं भी सेवा करा के नहीं हूँ, सेवा करा के सेवा करूँ सेवा करूं और दूसरों के प्राणों के लिए और दूसरों के प्राणों के लिए अपना प्राण अपना प्राण दे सकूँ. दे सकूं. तो ये सेवा ये सेवा मेरे द्वारा मेरे द्वारा होने के लिए होने के लिए मदद करना. मदद करना. मैं धन्यवाद देता हूँ मैं धन्यवाद देता हूँ कि आप आप वचन पूरा करने के लिए वचन पूरा करने के लिए परमेश्वर के नियम शास्त्र, परमेश्वर के नियम शास्त्र, कायदे, कायदे, आज्ञा, आज्ञा, विधियाँ विधियाँ और भविष्यवक्ताओं की पुस्तक और भविष्यवक्ताओं की पुस्तक पूरा करने के लिए आए. पूरा करने के लिए आए. मैं धन्यवाद देता हूँ मैं धन्यवाद कि देता आप हूँ मेरे जीवन में कि आप मेरे जीवन में इसलिए आए इसलिए आए ताकि मेरे जीवन के द्वारा ताकि मेरे जीवन के द्वारा परमेश्वर की आज्ञाओं का परमेश्वर की आज्ञाओं का इस पुस्तक में लिखी हुई इस पुस्तक में लिखी हर एक आज्ञाओं का हर एक आज्ञाओं का पालन किया जाए, पालन किया जाए, ना कि मिटाए, ना कि मिटाए, ना कि तोड़े, ना कि तोड़े, परंतु आज्ञाओं का पालन हो. आज्ञाओं का पालन भविष्यवक्ताओं की पुस्तक में भविष्यवक्ताओं की पुस्तक में लिखी हुई लिखी हुई हर एक बात हर एक बात मेरे जीवन के द्वारा मेरे जीवन के द्वारा पूरी हो. पूरी हो. इसलिए मैं धन्यवाद देता हूँ. इसलिए मैं धन्यवाद देता हूँ. मैं धन्यवाद देता हूँ मैं धन्यवाद देता हूँ. आप मेरे जीवन में आने के कारण आप मेरे जीवन में आने के कारण आज मुझे मालूम है कि परमेश्वर मुझसे बहुत प्यार करता है. आज मुझे मालूम है कि परमेश्वर मुझे बहुत प्यार करता है. परमेश्वर का प्रेम प्रकट करने के लिए परमेश्वर का प्रेम प्रकट करने के लिए आप मेरी जिंदगी में आए. आप मेरे जीवन में आए. मैं धन्यवाद देता मैं हूँ धन्यवाद देता हूँ कि आपके आने से कि आपके आने से मेरी जिंदगी मेरी जिंदगी बदल गई बदल गई और मुझे मालूम हो गया और मुझे मालूम हो गया मेरा परमेश्वर, मेरा मेरा परमेश्वर, पिता, मेरा पिता आप मुझे बहुत प्यार करते मुझसे हैं. बहुत प्यार करते हो. मैं धन्यवाद देता मैं हूँ धन्यवाद देता हूँ. कि मुझे पश्चाताप करने के लिए सिखाया, मुझे पश्चाताप करने के लिए सिखाया, क्षमा मांगने के लिए सिखाया, क्षमा के लिए सिखाया, क्षमा करने के लिए क्षमा सिखाया. करने के लिए सिखाया. अगर आप मेरे अंदर अगर आप मेरे अंदर नहीं आते नहीं आते तो मैं पश्चाताप ही नहीं मैं करता, पश्चाताप नहीं करता. मैं कठोर ही रहता. मैं कठोर ही रहता. लेकिन आप आने से लेकिन आप आने से मेरी जिंदगी बदल गई. मेरी जिंदगी बदल गई. मैं पश्चाताप करता हूँ. मैं पश्चाताप करता हूँ. ये कौन कराता है? ये कौन कराता है? आप. आप. क्योंकि आप आने से क्योंकि आप आने से पश्चाताप के लिए पश्चाताप के लिए मदद करते हो, मदद करते हो. क्षमा करने के लिए, क्षमा मांगने के लिए मांगने के लिए आप मुझे मदद करते हैं. आप मुझे मदद
धन्यवाद देता हूँ मेरे जीवन में आने के लिए और मेरे जीवन में आज से मुझे मालूम हो गया है आपका प्रेम पश्चाताप क्षमा सेवा ये सब मैं सीख लिया है। धन्यवाद देता हूँ प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ आमीन। आपको वो बता पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना प्रभु पवित्र पिता सचमुच जैसे आप पृथ्वी पर आकर आपने लोगों की सेवा की वैसे ही आज हमारे जीवन में भी आकर आप तो हमारे द्वारा लोगों की सेवा करना है और बहुतायत लोगों के प्राणों की छुड़ौती के लिए अपना प्राण हमारा ये प्राण लेने के लिए तत्पर रखता है। पहले हम ऐसे नहीं थे, हम कठोर एक दूसरे की कभी सेवा न करने वाले, लेकिन आज ये हमसे क्यों हो पा रहा है? ताकि तू हमारे द्वारा कराना है। मेरे पिता हमारे अंदर से सेवा करा के लेने वाली गंदी आदत गंदा स्पिरिट हम यीशु के नाम से निकाल दे और सेवा करने वाली स्पिरिट यानी आपको रिलीज करते हैं। पवित्र पिता आप आए भविष्यवक्ताओं की पुस्तक पूरा करने के लिए पूरा वचन कायदा नियम इसे पालन करने के लिए तो यही आज से होने के लिए मदद करना पड़ा। हम पुस्तक में लिखा हुआ आपकी पुस्तक में बाइबल में लिखा हुआ एक भी वचन हम तोड़े नहीं प्रभु। ये हमारी प्रार्थना है हमसे हमेशा पश्चाताप कराना क्षमा मंगवाना अगर जहाँ हमें कुछ करना चाहिए वो सब हमारे द्वारा तो करवाना ये हमारी विनती है। धन्यवाद देते पिता इन सबको प्रभु आपके रूप देना इन सब के और मेरे जीवन में आने के लिए धन्यवाद प्रभु यीशु के नाम से आमीन। हालेलुया। हम 17वां पॉइंट देखेंगे। 17वां पॉइंट आपको पाहूया यीशु आया मरने के लिए आणि यीशुला मारण्यासाठी इसके लिए कशासाठी मरने के लिए मारण्यासाठी हम पढ़ेंगे उस वचन को वाचलेलं वचन यूहन्ना अध्याय 12 योहान अध्याय 12 उसका 24 से 27 तक त्याचं 24 ते 26 पर्यंत जॉन चैप्टर 12 योहान अध्याय 12 24 to 27 24 ते 26 पर्यंत 27 पर्यंत मी तुम्हाला खचित सांगतो गव्हाचा दाणा जमिनीत पडून गेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल जर कोणी माझी सेवा करतो तर त्यांनी मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल आता माझा जीव व्याकुळ झाला आहे मी काय बोलू हे बाबा या घटकेपासून माझे रक्षण कर परंतु मी यासाठीच या घटकेत आलो आहे आमीन। हम यहाँ देखते हैं कि यीशु मसीह कहते हैं जब तक गेहूं का दाना अकेला रहता है तो मरेगा नहीं जमीन में जाएगा नहीं तब तक अकेला रहेगा आणि गव्हाचा दाणा जोपर्यंत जमिनीमध्ये जात नाही तोपर्यंत तो एकटाच असतो लेकिन जैसे वो जमीन में बोया जाता है पण जसं तो जमिनीमध्ये पेरण्यात येतो होता है गेहूं लाता है आणि तो खूप पीक आणतो गहू आणतो उसी रीति से आणि त्याच यीशु मसीह इस भूमि में गाड़े गए यानी प्राण दिए आणि येशू ख्रिस्ताने या जमिनीवरती क्रांती केली म्हणजे त्याने आपला प्राण दिला उसके कारण से कितने प्राण यीशु मसीह को मिले आणि याच कारणामुळे किती प्राण येशू ख्रिस्ताला मिळाले हमारा भी ये प्राण यीशु मसीह को मिला आणि त्याच्यामध्ये आपला पण हा प्राण येशू ख्रिस्ताला भेटला तो उसी रीति से परमेश्वर यीशु मसीह कहते हैं जो अपने प्राण को अपने जीवन के ऊपर बहुत प्रेम करता है आणि त्याचा जो आपल्या प्राणावरती आपल्या जीवावरती खूप प्रेम करतो और उसे खोता है आणि त्याला गमावतो उसे द्वेष करता है त्याचा द्वेष करतो तो उसे वो अनंत जीवन उसे जीवन के लिए वो प्राण उसे वापस मिलता है तर सार्वकालिक जीवनासाठी त्याचा प्राण त्याला पुन्हा भेटतो तो जो मेरी सेवा करना चाहता है आणि ज्याला माझी सेवा करायची आहे जो मैं करता हूँ उसे वो भी वही करना है आणि जे मी करतो तेच त्याला पण करायचं तो आहे. मेरा पिता उसका सम्मान करेगा मैं भी उसका मान सम्मान करूंगा आणि माझा पिता त्याचा मान सन्मान करेल आणि मी त्याचा मान सन्मान अब करेल उसका प्राण जाने का समय निकट आया है आणि आता त्याचा प्राण जाण्याची वेळ जवळ आली यानी आहे अभी उसका मरण निकट था म्हणजे त्याची मृत्यू निकट होती तो उसने कहा क्या मैं करूं मेरा मन अस्वस्थ है आणि तो म्हणाला की माझं मन व्याकुळ झालेलं आहे इससे एक बात याद रखना आणि याच्याद्वारे एक गोष्ट लक्षात जब ठेवा आपका समय पूरा आएगा आणि जेव्हा तुमची वेळ पूर्ण होऊन जाईल जाने का जायची तो आपको फीलिंग रहेगा आणि तुम्हाला एक फिलिंग्स असेल अस्वस्थ अस्वस्थपणे क्या लगता है कोई कोई बोलता है ना अस्वस्थ बैठते हैं मेरी माँ ने भी मुझे जाने से पहले बोला था मला काय आजार बिजार नाही आहे पण मला कसं तरी अस्वस्थ वाटते और मुझे कुछ बीमारी नहीं है तो मुझे अजीब सा लग रहा है कभी मुझे मालूम नहीं था आज मैं भी सीखी हूँ अभी मैंने जैसे तो उस समय मुझे मालूम होता कि अस्वस्थ लगना मतलब प्राण निकल जाने का समय है तो मैं भी कुछ प्रेयर करती है लेकिन आज अभी मैंने भी अभी सीखा है और उस समय अगर मुझे मालूम होता कि अजीब सा लगना
प्राण जाता है तो आज ही मैंने ये सीखा है, तो उस समय मुझे मालूम नहीं था। तो प्राण जाने का निकट, जब दिन निकट आते हैं, हमारे कुछ समय निकट आता है, और जब हमारा समय निकट आण्याची वेळ जवळ येते, तो उस समय याद रखो अस्वस्थता महसूस हो। आणि त्यावेळेस आपल्याला अस्वस्थता जाणवते तो ये एक माइंड आपका प्रिपरेशन परमेश्वर करता है आपको। आणि तुमचं मन तयार करत आहे देव। कभी कभी देखो जिनका मन इस पृथ्वी पे लगा हुआ रहता है, आणि त्यांचं मन या पृथ्वीवरती लागलेलं असतं, उनको परमेश्वर स्वर्ग नहीं, अगर दिखाना भी चाहेगा तो वो देख नहीं पाते, आणि जर त्यांना देवाला जर त्यांना स्वर्ग दाखवायचं असेल पण ते बघू नाही शकणार, क्योंकि उनकी आत्मिक आंखें खुली नहीं है, कारण त्यांचे आत्मिक डोळे उघडलेले नाही, इसी कारण से वो देख नहीं पाते। म्हणून ते पाहू नाही शकत। लेकिन जिनकी आत्मिक आंखें खुली है, पण ज्यांचे आत्मिक डोळे उघडलेले जिनका आहेत मन लगा हुआ है, आणि त्यांचं मन लागलेलं आहे, वो व्यक्ति हमेशा उसको दिखाई देगा। जाने से पहले स्वर्ग में परमेश्वर उसे सब कुछ दिखाएगा। आणि त्या व्यक्तीला जायच्या अगोदर स्वर्गामध्ये सर्व गोष्टी देव दाखवेल। पौलुस को दिखाया था, पौलाला दाखवलेले होते। उसने पौलुस बोला मेरे लिए तो जीवन रूपी मुकुट रखा है, आणि पौल म्हणाला माझ्यासाठी जीवनरूपी मुकुट ठेवलेला आहे, मेरा समय आ गया है, माझी वेळ जवळ आलेली आहे, दुनिया का डेरा छोड़कर जाने का समय आ चुका है। आणि जग सोडून जायची माझी वेळ जवळ आलेली आहे। मालूम पड़ा, आणि त्याला कसं माहीत पडलं? उसने स्वर्ग खुला हुआ देखा, त्याने स्वर्ग उघडलेलं पाहिलं स्वतःसाठी। स्वर्ग खुला हुआ देखा, स्वर्ग की वस्तुएं देखा, उसके लिए क्या क्या प्रतिफल है वो उसने देखा, इसलिए उसको मरने का कोई डर नहीं था। आणि स्वर्ग उघडलेलं पाहिलं, स्वर्गाच्या सगळ्या गोष्टी त्याने पाहिल्या, देवाला पाहिलं, म्हणून त्याला मरण्याची काही भीती नव्हती उसका गर्दन काट दिया गया, आणि त्याची मान कापण्यात आलेली लेकिन होती, उसको कोई डर नहीं था। पण त्याला काहीच भीती नव्हती। बहुत भयानक मरण हुआ, आणि खूप भयानक मृत्यू झाला यमुना का और पौलुस का। यवन आणि पौलाचे। दुख लगता है, दुःख वाटतं हमें सिर्फ अलग कर दिया, आणि मान वेगळी करण्यात आली, उसको डर नहीं लगा। आणि त्याला भीती नाही वाटते। क्यों? का? क्योंकि उसका मन वहाँ पर लग चुका था, त्याचं मन तिकडे लागलेलं होतं, इसीलिए वो प्राण छोड़ते समय उसे तकलीफ नहीं हुई। आणि म्हणून प्राण सोडताना त्याला त्रास नाही झाला। लेकिन जिन लोगों से कभी कभी परमेश्वर, अभी सोचो उदाहरण, अगर मालूम, अभी मुझे मालूम होता मेरी माँ घर में क्या करती, अस्वस्थता को दूर करती, यीशु के नाम से प्रार्थना करती और वो कुछ होती 15 साल आयु और बढ़ा देती। आणि जर मला माझ्या आईच्या वेळेला माहीत असतं तर मी काय केलं असतं, अस्वस्थता दूर केली असते आणि येशूच्या नावाने आयुष्य मागितलं असतं आणि 15 वर्ष अजून मागितले। अभी पूरे मौसी भी कभी कभी आके मुझे बोलती, तो मैं वही बोली प्रभु और इसको जिला दे, क्योंकि वो बोलती है मुझे और जीना है। आणि मोरी मावशी मला सांगतात की त्यांच्यासाठी प्रार्थना करते की प्रभू अजून यांना जगायचं, तुम्ही यांना आयुष्य द्या। हम उनके लिए प्रेयर करते हैं आणि आम्ही त्यांच्यासाठी और प्रार्थना प्रभु करतो आयु बढ़ा देता है। आणि देव आयुष्य वाढवून देतो। उससे वो कभी कभी बोलेगी मुझे चलने नहीं आता, फोन पे बोलती है, तो हम प्रेयर करते हैं, वो तुरंत चलनी होगी, हो जाती, संडे को चर्च में आती है, अच्छा लगता है। आणि कधी कधी त्या फोन करून सांगतो की मला चालायला जमत नाही, लगेच आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मग खाण्यापिण्याच्या जो योग्य तिथं बंद आणि रविवारी मंदिरात येतात। तो उसको भी अभी अगली बार क्या हो जाएगा, आणि पुढच्या वेळेस त्यांनाही काय होईल, अभी तक प्रभु उसको दिखाया है स्वर्ग स्वर्ग जाना है, लेकिन अभी नहीं दिखाया, आणि आतापर्यंत त्याला देवाने दाखवलं की स्वर्ग आणि स्वर्गामध्ये जायचं, पण आता नाही दाखवणार, अभी अस्वस्थ करेगा। आणि आता अस्वस्थ करेल। मला कसं तरी वाटते की आता मला पण परवाच थोडे 2 दिवस अगोदर बोले मला ताप आलेला है, मला अस्वस्थ वाटते है, तो मैं तभी तो मुझे इतना नहीं सच्ची सुनी कि मुझे मालूम नहीं था, इसलिए मैंने सिर्फ प्रेयर किया प्रभु उसको चंगा कर, संडे को चर्च में लाना, उसको टाइफॉइड हुआ है, टाइफॉइड से छुटकारा दे। आणि थोड्या दिवसांपूर्वीच त्याने सांगितलेले होते की माझी तब्येत ठीक नाही, मी आजारी आहे, म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली की प्रभू त्यांना आरोग्य दे, त्यांचं टायफॉइड दूर कर। बोली मला प्रभु भोजन घ्यायचं आहे और प्रभू तुझे मुझे प्रभु भोजन देना और मैं आना चाहती हूँ। आणि मला यायचं आहे। मेरा विश्वास है प्रभु उसको चंगाई दिया होगा। आणि माझा विश्वास आहे देवाने त्यांना आरोग्य दिलं असेल। ऐसे समय पर प्रभु लोगों को अस्वस्थ करता है, आणि अशा वेळेला देव लोकांना अस्वस्थ करतो। लेकिन यीशु मसीह ने क्या कहा, पण येशू ख्रिस्त काय म्हणाला, मैं इसी घड़ी के लिए तो आया हूँ। आणि मी याच घटनेत तर आलेलो आहे। यीशु मसीह इसीलिए आया है ताकि हमारे लिए मरे, आणि येशू ख्रिस्त यासाठी आलेला आहे की आपल्यासाठी तो मरावं। यीशु कहता है मैं इसीलिए तो आया कि मैं मरूं। आणि येशू ख्रिस्त म्हणतो मी यासाठी आलेलो आहे की मी मरावं। इसलिए प्रियो हमारा यीशु इस पृथ्वी पर सिर्फ जन्म लेने के लिए नहीं, मरने के लिए भी आया है। आणि आपले येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती फक्त जन्म घेण्यासाठी नाही, पण मरायला पण आलेला आहे। वैसे ही प्रियो हमारा भी प्रभु हमारे जीवन में भी आया है, लेकिन हमें मरने के लिए नहीं, क्योंकि हमारा यीशु मरा है, इसलिए हम मरेंगे नहीं, परंतु मृत्यू से पार होकर स्वर्ग में प्रवेश करेंगे। आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आलेला आहे, तर आता आपण मरणार नाही, कारण मृत्यू येशूने उचललेली आहे, पण आपण मरणातून पार होऊन स्वर्गामध्ये प्रवेश करू। लेकिन हम हमारे प्राण को प्रभु के लिए होने के लिए तैयार होना चाहिए। पण आपला प्राण आपण होण्यासाठी गमावण्यासाठी तयार देने का असतो। समय आया तो देने के लिए तैयार होना चाहिए, आणि जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा आपण तो प्राण दिला तो हमें पाहिजे। वो मिलेगा अनंत जीवन के लिए। आणि तेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गात ये भेटेल। हमेशा याद रखना। आणि हे मी लक्षात तो ठेवा। यीशु आया अपना प्राण देने के लिए, यानी मरने के लिए। आणि येशू ख्रिस्त आला स्वतःचा प्राण देण्यासाठी आणि मरण्यासाठी। ये 17वां पॉइंट। आणि 17वा पॉईंट आहे। 18
आए हैं जो खो गए हैं उन्हें ढूंढने और उन्हें बचाने। आणि येशू ख्रिस्त आलेला आहे जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी. पढ़ेंगे लूक अध्याय 19, लूक अध्याय 19, लूका अध्याय 19 अध्याय 19 उसका 5। तो 5 आपण वाचूया. हम उसका पहले प्रेयर कर लेंगे, फिर ये सारी प्रार्थनाएं अलग हो जाएगी। आप हम खड़े हो जाएंगे, मृत्यु के लिए हम पहले प्रेयर कर लेंगे। आणि आपण उभे राहूया आणि मृत्यूसाठी आपण पहिले प्रार्थना करू. हमारे दोनों हाथों को जोड़ेंगे, आपल्या दोन्ही हात जोडू. बोलेंगे पवित्र प्रभु, पवित्र प्रभु, आप इस पृथ्वी पर आप इस पृथ्वी पर मरने के लिए आए मरने के लिए आए ताकि मैं न मरूं। ताकि मैं न मरूं। आपने मेरी सारी आपने मेरी सारी मृत्यु को मृत्यु को उठा लिया उठा लिया ताकि ताकि मैं मृत्यु से पार होकर मैं मृत्यु से पार होकर जीवन में प्रवेश करूं। जीवन में प्रवेश करूं। इसलिए आप आए हो इसलिए आप आए हो मुझे जीवन देने के लिए, मुझे जीवन देने, बहुतायत का जीवन देने, बहुतायत का जीवन देने, अनंत जीवन देने। आनंद जीवन तो देने। मैं स्वीकार करता हूँ मैं स्वीकार करता हूँ इस वचन के अनुसार। इस वचन के अनुसार। अब मुझे मरने आप मुझे मरने ये नहीं हो सकता। ये नहीं हो सकता। मेरा जन्म हुआ है मेरा जन्म हुआ है, लेकिन मैं मरूंगा नहीं। लेकिन मैं मरूंगा। मेरा 2 बार जन्म हुआ मेरा है, 2 बार जन्म हुआ। मेरा मरण एक बार भी नहीं होगा। मरण मेरा एक बार भी नहीं होगा। ना पहला मरण शारीरिक, ना पहला मरण शारीरिक, ना आध्यात्मिक मरण, ना आध्यात्मिक मरण। दोनों मरण से दोनों मरण से मेरा छुटकारा है। मेरा छुटकारा है। प्रभु यीशु, प्रभु यीशु, मैं इस विषय के लिए मैं इस विषय के लिए धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देता हूँ। आप मेरे अंदर आने के आप कारण मेरे अंदर आने के कारण और इस पृथ्वी पर आने के कारण, और इस पृथ्वी पर आने के कारण, इस पृथ्वी पर आने से आपने मरण सोचा, आपने इस पृथ्वी पर आने के कारण आप मरे, मृत्यु को हराया। मृत्यु को हराया। इसीलिए आप मेरे अंदर आने के कारण इसलिए आप मेरे अंदर आने के कारण अब मृत्यु मेरे अंदर नहीं, मृत्यु मेरे अंदर नहीं। मेरे शरीर में मेरे शरीर में कहीं पर भी कहीं पर भी मृत्यु नहीं, मृत्यु नहीं, मृत्यु का कोई अंश भी नहीं। मृत्यु का कोई अंश भी नहीं है। जब शरीर में नहीं तो आत्मिक गति से भी मृत्यु नहीं। जब शरीर में भी नहीं तो आत्मिक गति से मृत्यु मैं नहीं। धन्यवाद देता हूँ धन्यवाद। प्रभु यीशु के नाम से प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। आमीन। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु अपनी शारीरिक मृत्यु जो एक हर एक इंसान की, खास करके हम मसीहों की जिन्होंने हमारा आप पर विश्वास किया, उन सबका मृत्यु आपने अपने ऊपर ले लिया। आप इसीलिए आए हमारे लिए मरने के लिए और मारे गए, लेकिन आपने मरण को हरा दिया प्रभु। जी उठकर आपने मृत्यु को हरा दिया, उसकी नांगियों को तोड़ दिया। जिस नांगियों से हर एक इंसान बंधे हुए थे उन सबको तुमने तोड़कर मुक्त किया। और इसीलिए आज आप हमारे जिंदगी में भी इसलिए आए हो ताकि हम मरे नहीं परंतु जिए, जिलाए जाए, अनंत काल के लिए हम जीवन जिए। इसलिए कोटि कोटि धन्यवाद देते। आज हमारे किसी के भी शरीर में मृत्यु का कोई भी अंश नहीं। जहाँ मृत्यु नहीं वहाँ बीमारी नहीं, वहाँ कोई दुख नहीं, वहाँ कोई दर्द नहीं, वहाँ कोई कष्ट नहीं। इसलिए शरीर में से जो दर्द है, बीमारी है, दुख है, सब दूर है। अभी के इस वचन के अनुसार, अभी के इस वचन के अनुसार, हे मृत्यु, हे बीमारी, हे जहाँ जहाँ भी तू है, किसी के नाक में, किसी के पेट में, किसी के अलग अलग जगह पर, जहाँ कहीं भी है, तुझे निकलना है। तू रह नहीं सकता। हमारे के शरीर से निकल जा, हर एक के शरीर से दूर हट, दूर हट, क्योंकि यीशु मसीह ने मृत्यु ले लिया है। अब यीशु इसलिए आए हमारे जीवन में, हम अनंत काल का जीवन जिए, हम कभी न मरे और हम कभी नहीं मरे। तो जहाँ मरण नहीं वहाँ बीमारी नहीं, वहाँ कोई दुख नहीं, वहाँ कोई आंसू नहीं, वहाँ कोई कष्ट नहीं। इसलिए हम सबका शरीर अब ऐसे ही हो गया है, निर्दोष, निष्कलंक, न कोई झुर्री, न कोई दाग, न कोई धब्बा। धन्यवाद देते यीशु के नाम से, आमीन। बैठ जाओ, खाली बसे. 8वां पॉइंट हम पढ़ेंगे लूक अध्याय 19, लूक अध्याय 19 उसका 5, त्याचं 5. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जकया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. 9-10. येशूने त्याला म्हटले, ज्या या घराला कारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे.
कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास मनुष्य का पुत्र खोए हुए को ढूंढने व तारण्यास आला होता. और बचाने के लिए यानी उद्धार देने के लिए आए. यीशु ने कहा कि वो क्यों आया है, उसका उत्तर यीशु मसीह ने बताया है. आणि येशू म्हणाला मी का आलेलो आहे त्याचं उत्तर येशूने सांगितलं. अभी हम यहाँ जक्कई के बारे में देखते हैं. आणि जकईबद्दल आपण ते पाहतो. जक्कई उस काल का एक फेमस व्यक्ति था. आणि जकई त्या काळाचा एक फेमस व्यक्ती होता. क्या फेमस था? का फेमस होता? क्योंकि वो नाटा था. कारण तो नाटा होता. इसीलिए लोग उसको नाटा ए नाटे करके बुलाते थे. आणि एक मुलगी असं करून तिला लोक बोलायचे. और देखो जो फुटके होते हैं ना, जो नाटे होते हैं, उनको लोग बहुत छेड़ते हैं. आणि जे मुलगी असतात ना लोक त्यांना खूप चिडतात. अगर स्कूल में तो गए तो बाप रे पूछो मत, स्कूल में तो बहुत छेड़ते हैं. आणि शाळेत गेले तर विचार तिकडे तर खूप चिडतात. हाँ, तो जो नाटे वो बेचारी जगह को भी बहुत छेड़ा है. आणि जकईला पण खूप चिडलं. दूसरा उसका काम था चुंगी लेना. आणि दुसरं त्याचं काम होतं करी घेणं. तो चुंगी लेने के कारण वो पापी में गिना जाता था. आणि करी घेत असल्यामुळे तो पापी लोकांमध्ये गणला तो घ्यायचा. इसीलिए वो फेमस था. पापी, नाटा, खराब आदमी. आणि म्हणून तो फेमस होता पापी, गुटखा आणि खराब माणूस. इसलिए उसे कोई उसके साथ कोई रिश्ता रखता नहीं था. आणि म्हणून कोणी त्याच्यावर नाता ठेवत नव्हता. ज़्यादा कोई उसके क्लोज नहीं था. आणि जास्त लोकांनी त्याच्या निकट नव्हतं. इसलिए जब उसके एरियो में जब वो वहाँ से गुजर रहा था, आणि जेव्हा देव यरीहोच्या इथून जात होता उस समय जक्कई को मालूम पड़ा कि यीशु यहाँ से ही जाने वाला है. तेव्हा जकईला माहित पडलं की येशू ख्रिस्त इथूनच जाणार आहे. वो जहाँ पेड़ के ऊपर चढ़ गया आणि ते एका झाडावरती चढला. और पेड़ के ऊपर चढ़कर वो ऐसा देख रहा था यीशु मसीह को. अच्छा ये यीशु. आणि तो येशू ख्रिस्ताला पाहत होता. लेकिन यीशु उस पेड़ के पास आने के बाद कहा, जक्कई तू नीचे उतरा, मुझे तेरे घर आना है. आणि येशू ख्रिस्त त्या झाडाजवळ आला आणि येशू त्याला म्हणाला की जकई त्वरा करून तू खाली उतरून ये, मला तुझ्या घरी आज जायचं आहे. इस्राएल घूमते घूमते उसने क्या किया, जितने लोगों के घर में जो लोगों को प्रभु ने चुना है उन लोगों को उनके घर में हो गया. आणि इस्रायल फिरत असताना जे जे घर त्याने पाहिलेलं आहे त्या जी लोक निवडलेली आहेत त्यांच्या घरी तो गेला. जो खोए हुए लोग थे यीशु के, आणि जे हरवलेली लोक होते येशूचे उनके घर में हो गया. आणि त्यांच्या घरी तो गेला. इसलिए जक्कई के भी घर में गया क्योंकि वो भी खो गया था. आणि म्हणून जकईच्या घरात पण गेला कारण तो हरवलेला होता. वो लोगों के कारण खो गया था. तो लोकांमुळे हरवलेला होता. लोगों ने चिड़ा चिड़ा के उसको खोद परमेश्वर से दूर कर दिया था. आणि लोकांनी त्याला चिडवून देवापासून दूर केलेलं जो होतं. काम उसके पास था उस काम ने भी उसको परमेश्वर से दूर कर दिया. आणि जे काम त्याच्याजवळ होतं त्या कामामुळे पण तो देवापासून दूर झालेला होता. इसलिए यीशु मसीह खुद ढूंढने आए, जक्कई को ढूंढने नहीं गया. यीशु मसीह खुद उसे ढूंढने आया. आणि म्हणून जकई स्वतः शोधायला नाही गेला पण येशू ख्रिस्त स्वतः त्याला शोधण्यासाठी आले. जक्कई उसको अपने घर ले आया. आणि जकई त्याला आपल्या घरी घेऊन आला. जैसे जक्कई के घर में वो आने के बाद आणि जसं जकईच्या घरात आल्यानंतर हमने ऑलरेडी पहले देखा कि पश्चाताप हो गया उसके अंदर. आणि त्याच्यामध्ये पश्चाताप आला यानी उसी घड़ी उद्धार भी प्रभु ने उसको दी. आणि त्याचवेळेस देवाने त्याला तारण पण दिलं. इसलिए प्रियो, हमारा यीशु मसीह ने जन्म इसलिए लिया इस पृथ्वी पर कि ऐसे बहुत सारे खोए हुए लोग हैं, उनको ढूंढने के लिए और उन्हें बचाने के लिए, उद्धार देने के लिए. आणि येशू ख्रिस्ताने या पृथ्वी जगावरती यासाठी जन्म घेतला की अशी खूप सारे हरवलेली लोक आहेत त्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना तारण देण्यासाठी. देखो ना, मैं भी इस संसार में खो गई थी. आणि बघा तुम्ही पण या जगामध्ये हरवलेली और होती. कठिन काम था यीशु के पास आना. आणि कठीण काम होतं येशूजवळ येणं. लेकिन यीशु मसीह अचया के अंदर आए पण येशू ख्रिस्त अंकलमध्ये आले. और अचया ढूंढने नहीं आए. यीशु मसीह उनके अंदर का यीशु ने मुझे ढूंढ निकाला. आणि ते शोधण्यासाठी नाही आले पण त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्ताने ते मला शोधून जहाँ मैं खोई हुई थी आणि तिथे मी हरवलेली होती. वहाँ पर उन्होंने मुझे ढूंढा आणि तिथे त्यांनी मला शोधलं और ढूंढ के मुझे उद्धार दिलाया. आणि शोधून मला तारण दिलं. और वहाँ से उद्धार दिया नहीं, आणि तिथे फक्त तारण दिलं नाही वही सेम काम उसने मेरे द्वारा भी करवाया. आणि ते सेम काम त्यांनी माझ्या घरी पण करवलं. केरला में रखा नहीं. आणि केरळामध्ये ठेवलं नाही. इतना बड़ा घर था. आणि इतकं मोठं घर होतं. पैलेस बोल सकते पैलेस. आणि पॅलेस करू शकता. राजा का महल भी छोटा पड़ जाएगा उस घर के सामने. आणि राजाचं महल पण छोटं पडेल त्या घरासमोर. लेकिन वो घर में रहने को नहीं दिया आणि त्या घरामध्ये राहून नाही दिलं. और यहाँ लेकर आए. आणि इथे घेऊन आला. इधर आने के बाद आणि इथे आल्यानंतर फिर यीशु हमारे दोनों के द्वारा आणि येशू ख्रिस्त आम्हा दोघांच्या घरी आप लोगों को ढूंढा. आणि तुम्हा लोकांना शोधलं. सचे फिर नेरल में जो जिस नेरल में भगाया था आणि सुसमाचार देते समय भगाया था, आणि ज्या वेळेमध्ये लोकांनी सुवार्ता सांगत असताना त्या लोकांना तिथून पळवून लावलेलं. वहाँ पर एक व्यक्ति को इस्तेमाल किया. वहाँ उसके घर में हाउस छोड़ा. आणि तिथे त्या व्यक्तीला देवाने निवडलं आणि त्या घरामध्ये हाऊस ठेवलं. उसने बंद किया. त्याने बंद ठेवलं. बाद में रुत मौसी के यहाँ खोला. आणि मग मावशीच्या इथे उघडलं. रुत मौसी के यहाँ पर रुपाली आई. आणि मग मावशीच्या साथ इथे में फैमिली दोनों बच्चों को लेकर आए तात्पुरते कुटुंब आलं और यीशु को ग्रहण किया. आणि येशूला ग्रहण केलं.
चौबान भाई भी वहीं पर आए ना, आणि चव्हाण काका पण तिकडेच आले होते. ये सब स्टेप बाय स्टेप आप लोग आए, आणि हे सर्वजण तुम्ही स्टेप बाय स्टेप आला आप लोग को ढूंढ निकाला. आणि तुम्हाला देवाने शोधून काढलं. शेरू में हाउस चर्च खोला, शेरूमध्ये हाऊस उघडला, नीलम के घर में, नीलम त्याच्या घरामध्ये, वहाँ पर अलका मिली. आणि ते आता काही भेटले. सच है. अलका के द्वारा उसका भाई, अलगनाच्या द्वारे त्यांचा भाऊ, उसके भाई के द्वारा, दिलीप भाई के द्वारा दीपाली. आणि दिलीप भाऊंच्या द्वारे दीपाली त्यांनी. करेक्ट है ना. कोई एक मसीह के द्वारा ही आप लोग ढूंढे गए. आणि कोणा एका ख्रिस्ती व्यक्तीच्या द्वारे तुम्ही शोधून काढण्यात आला. मेरा भी खोज किया गया एक मसीह के द्वारा. आणि माझाही शोध करण्यात आला एका ख्रिस्ती व्यक्तीच्या द्वारे. उनके द्वारा मुझे ढूंढा गया. त्यांच्याद्वारे मला शोधण्यात आलं. जहाँ ढूंढना चाहिए था वहीं पर ढूंढा. आणि जिथे शोधायला पाहिजे होतं तिथे अच्छा शोधलं. हो गया कोई दूसरी जगह नहीं ढूंढा. आणि चांगले दुसऱ्या ठिकाणी नाही शोधले. मुझे जहाँ मैं थी वहीं से मुझे निकाला, आणि जिथे मी होते तिथून मला काढलं, उधार दिलाया, कारण दिलं. फिर हम दोनों को यहाँ लाया. मामा दोघांना इकडे आणलं. और यहाँ लाने के बाद आप सबको ढूंढा. आणि इथं आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना शोधलं. करेक्ट है. गाँव गाँव के अंदर टेपाचीवाड़ी की वनिता, हमारी अम्बिक मौसी की जानकी मौसी से गाँव में से, असं गावागावामधून आपल्याला निवडलं. चापेवाड़ी की, चापेवाडीतून. चापेवाड़ी से सबसे पहला आत्मा द्वारकादाई था. आणि चापेवाडीतून सर्वात पहिला आत्मा द्वारकाताईंचा वो होता. नेरल में बीमार होके पड़ी थी. आणि नेरळमध्ये ते आजारी पण पडलेले आहेत. जब गॉस्पेल देने के लिए गए थे आणि सुवार्ता सांगायला गेले होते. तो गॉस्पेल देते देते उसने अंदर से सुना, निशाने पे सो गए. तो बोली यीशु मुझे उठाया, उठ खड़ा करेगा. आणि सुवार्ता सांगत असताना त्यांनी आतमधून सुवार्ता ऐकली आणि ते म्हणाले की येशू मला उठून उभं करेल कर. बोले तुम अगर उठकर खड़ी हो गई यीशु ने तुम्हें, तो तुम अपना जीवन यीशु को दे दी है. आणि जर ते म्हणाले की जर तुम्हाला येशू ख्रिस्ताने उठून उभं करवलं तर तुम्ही तुमचं जीवन येशूला द्याल का. हाँ. त्या म्हणाल्या हाँ. उसी घड़ी वो उठकर खड़ी हो गई. आणि त्याच वेळेस ते उठून उभा राहिले. बस उसके द्वारा फिर ये इतने सारे आदमी चापेवाड़ी हो रहे हैं. चापेवाड़ी के लिए आणि त्यांच्याद्वारे सगळे मग चापेवाडीचे आत्मे उसने भेटले. फिर कभी इसको लाया, कुसुम को लाया. आणि त्यांनी कुसुमताईंना आणलं. कुसुम आई और कुसुम के कारण ये इतने सारे आदमी मिले. आणि कुसुमताईंमुळे हे बाकीचे सगळे आत्मे भेटले. कुसुम खट्टी जिद्दी थी, आणि कुसुमताई हट्टी जिद्दी होत्या. पति को लेकर ही आई. आणि नवऱ्याला घेऊनच आले. दोनों का बपतिस्मा साथ में ही किया. दोघांचा बपतिस्मा सोबतच करवलं. और हीरामन के द्वारा उसके भाई लोग आए. आणि हिरामन भाऊंच्या घरी त्यांचे भाऊ लोक हम आले. जब चापेवाड़ी जाते थे, आम्ही जेव्हा चापेवाडीला जायचो, तो ये जो तुलसी है ना, आणि हे जे तुळशी भाऊ आहे प्लानिंग करता था कब हमको कैसे पीटने का. आणि प्लॅनिंग करायची की कसं आम्हाला भेटायचं. यही तुलसी. आणि हा तुळशी भाऊ बोला ना, ये लोग आते हैं, धर्म भ्रष्ट करते हैं, हमारे गांव में हमारे घर में क्यों आए. आणि हम लोक उसके सामने से गए और हम उसके सामने से भाग निकले. आणि वो कुछ नहीं कर पाए. आम्ही त्यांच्या समोर गेलो, त्यांच्या समोर आलो पण ते काही नाही करू शकले. वो बोला मैं शॉक हो गया आणि तो म्हणाला की मी शॉक झालो कि आप हमारे सामने से निकले. की तुम्ही आमच्या समोरून निघाला. हमने प्लानिंग किया था मारेंगे करके. आम्ही प्लॅनिंग केली तुम्हाला हम मारायची. ऐसे ठप्प होके बैठे, पण आम्ही एकदम शांत होऊन बसलो. तब मालूम पड़ा. आणि तेव्हा माहीत पडलं. लेकिन फिर भी मैं हटके जिद्दी बना रहा. आणि तरी सुद्धा मी हट्टी जिद्दी बनून राहिलो. तो उसकी जिंदगी में समस्या आई, फिर वो यीशु के पास. आणि त्याला त्यांच्या जीवनामध्ये समस्या आली, नंतर ते येशू जवळ आले. फिर वो गणपति ऐसा है. मैं बोली, ये ऐसा क्यों चल रहा है, ये ऐसे क्यों चल रहा है. उसकी बदन में सब जगह नागिन नागिन आई. वो हाथ में ऐसा नहीं लग सकता था, इधर पैर पे, इधर सब जगह नागिन ही नागिन. और उसमें छोटी छोटी फोड़ियाँ ऐसे ही करके आए. ऐसे ही करके उसको इधर बिठाया. जैसे यीशु का लहू मला उसी दिन वो ठीक हो. आणि जसं येशूचं रक्त त्यांना लागलं त्याच दिवशी ते बरे झाले. उसी घड़ी आणि त्याच घटनेत उसका हाथ नीचे हो गया. त्याचा हात खाली झाला. आग नागिन आता है तो आग लगता है, आग का जैसा लगता है. वो उसी घड़ी ठनकना बंद हो गया. आणि त्यावेळी त्यांचं ठाणातून बंद झालं. ऐसे में वो विश्वासी हो. आणि अशा रीतीने ते विश्वासी झाले. ऐसे करके एक को ढूंढा यीशु ने. आणि असं करून येशू ख्रिस्ताने एक एक व्यक्तींना शोधून काढलं. तब जाके आप लोग सब और मैं आज इधर खोए हुए जगह में खोए हुए थे संसार से यहाँ आणि इसके ते घर में. त्याच्यानंतर आज तुम्ही आणि मी इथे जे आपण हरवलेलो होतो जगामध्ये ते आपण इथे आलो. रजनी करेगी तो रजनी को आशा मौसी लाई. आणि रजनीताईला आशा मावशीने आणलं. आशा मौसी ने उसको कौशल दिया. आणि आशा मावशीने तिला सुरुवात दिली. अगर रजनी
मेरा वचन सुन के मतलब जो मैंने उनसे जो काउंसलिंग किया था उसका अगर वो पालन करती ना तो आज उसकी शादी मसीह से होगी. आणि जे मी त्यांना तिला काउन्सिलिंग केली होती जर तिने माझं ऐकलं असं तर तिचं लग्न ख्रिस्ती पद्धतीत झालं उसके मन में बैठा था कि उसको उसी से शादी करना था, इसको चर्च आना छोड़ दी. आणि तिच्या मनामध्ये बसलेलं की मला त्याच्यावरच लग्न करायचं म्हणून तिने चर्चमध्ये येणं सुरू केलं शादी कर ली आणि लग्न केलं फिर पीछे हट गए. आणि मग मागे हटलं. आती नहीं. फिर आशा मौसी ने वापस उसको उसके जीवन में बहुत प्रॉब्लम्स आए. फिर आशा मौसी ने उसको वापस पकड़ा. आणि मग तिच्या जीवनामध्ये समस्या झाल्या अशा त्यांनी रिश्ता है त्याला पकडलं हाँ, रिश्ता है. तो फिर रिश्ते में उसको समझाया. आणि मग त्या नात्यामध्ये त्यांनी समजवलं फिर रजनी बंद करी. आणि मग रजनीताई बंद केली. रजनी स्ट्रांग हुई. रजनीताई मजबूत झाली फिर आए विनय करने. आणि मग आली विनय. यीशु मसीह ने रजनी के द्वारा विनय फैमिली को ढूंढा. आणि रजनी येशू ख्रिस्ताने रजनीताईच्याद्वारे विनय कुटुंबाला निवडलं. है ना? ये चंद्र रजनी ये कैसे आई? आणि रजनीताई कशी आली पहले विकास, हाँ पहले विकास आया. आणि पहिले विकास आला. विकास में मान नहीं रहा था. उसको पहले हम लोग किधर गए? महेश भाई के घर पे गए. आणि पहिल्यांदा महेश भाऊंच्या घरी गेलो उसको यीशु के बारे में बताया. आणि येशूबद्दल त्यांना सांगितलं. फिर उसने यीशु को ग्रहण किया. त्यांनी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं उसके बाद ये लोग सब हो रहा है. आणि मग त्याच्यामध्ये लोक सर्वजण आले. नहीं, कदम से पहले तो मानते थे ना. हाँ, मानते थे. लेकिन चर्च ढूंढने के लिए विकास आया. आणि जो शोधण्यासाठी विकास आला होता. चर्च ढूंढा उसने, आया नहीं. आणि जो शोधला त्याने इथून आला. स्टार्टिंग में 3 ही जन आए. आणि स्टार्टिंगला तिघंच आलेले. महेश भाई, निशा और रजनी. महेश जीजू, निशा दिदी आणि रजनी. और ये लोग मुझे क्यों अच्छे लगे मालूम? आणि मला का आवडले माहिती हम लोग बदलापुर में लेडीज मीटिंग में गए थे आणि आम्ही बदलापूरमध्ये लेडीज मिटिंगला गेलो और होतो. बहुत बारिश हुई थी. आणि खूप पाऊस झाला होता. याद है तुम लोगों के उस दिन है ना मुझे बहुत बारिश हुई थी. आणि खूप पाऊस आला होता. और फिर हमने गर्दी बहुत थी. वहाँ से चढ़ने के लिए बहुत गर्दी थी. आणि इथून चढण्यासाठी खूप गर्दी और होती. प्लेटफॉर्म भी ऊंचा था. आणि प्लॅटफॉर्म पण उंच होता. मेरे साथ जोशुआ था. माझ्याबरोबर जोशुआ मैंने होता. कुछ लोगों को चढ़ाया. मी काही लोकांना और चढवले मैंने जोशुआ को भी चढ़ाया. उन्हें भी चढ़ गए. आणि जोशुआ पण चढवलं, मी पण चढले. अटकी कौन? आठवलं कोण? बाकी के जो दूसरे क्रिश्चियंस, मसीह लोग और संगीता. आणि बाकीचे ख्रिस्ती लोकांनी सांगितलं त्याला. इधर मैंने संगीता. आणि इथे वे लोग ने फटाफट पकड़ के खींच चढ़ाया. तो मुझे बहुत अच्छा लगा. आणि या लोकांनी पटापट पकडून त्यांना आतमध्ये घेतलं. मग खूप चांगलं वाटलं. मैंने बोला हाँ मुझे बहुत अच्छी लगी. मुझे बहुत अच्छी लगी. मुझे बहुत अच्छी लगी. पहले मैंने निशा को प्यार किया था और शिव किधर हो गया. मुझे बहुत अच्छे बहुत अच्छे. ऐसे करके ये लोग प्रभु में आए. आणि असं करून लोक देवामध्ये आले, वाढले. करेक्ट है ये वचन. यीशु मसीह खोए हुए लोग हम लोग एक ही जगह में थे क्या? आणि आपण एकाच ठिकाणी होतो का? सब अलग अलग जगह पे थे. सर्व वेगवेगळ्या ठिकाणी होतो. सांगितलं एक कदम वाई नाही का काय हाँ तर मी ना करत. आप तिच्या घरी ती भांडी घासताना ती बाई जायची होती ना शेजारी तिने सब लोग अलग अलग जगह खोए हुए थे. अलग जिस जगह पे आप थे उस जगह से यीशु मसीह आपको ढूंढा. खुद से ढूंढा. खुद से ढूंढकर हम लोग खुद से यीशु के पास नहीं आए. किसी दूसरे विश्वासियों के द्वारा यीशु मसीह हमारे पास आए, हमें ढूंढा और हमें उद्धार दिया. आणि या जगामध्ये आपण हरवलेलो होतो पण येशू ख्रिस्त स्वतः आपल्या जवळ आले आणि कोणा दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीच्याद्वारे येशू ख्रिस्ताने आपल्याला काय केलं? देवाजवळ पुन्हा परत आज आणलं. हमारे द्वारा भी आप सबके द्वारा लोग यीशु अलग अलग लोगों के पास जाता है ना. आणि आमच्याद्वारे तुमच्याद्वारे येशू ख्रिस्त वेगवेगळ्या रीतीने लोकांजवळ जातो. जाता है ना. आज आप लोग ने भी कितने लोगों को यीशु के बारे में बताया है. आणि आज तुम्ही किती लोकांना येशूबद्दल सांगितलंय? कौन बोला? आणि ते कोण बोला? आप बोले तुम्ही बोला आपके अंदर का यीशु. आणि तुमच्यामध्ये येशू बोला. वो गिड़गिड़ाकर उनसे विनती करता था. आणि तो ते विनंती करत होता. सही है? बराबर ना. तो इसलिए यीशु मसीह आए जो खो गए हैं उन्हें ढूंढने के लिए और उद्धार रहे हैं. आणि येशू ख्रिस्त आलेले आहेत जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी, त्यांना तारण देण्यासाठी. 20 लोग देखेंगे. 20 लोक खाऊया और फिर हम प्रेयर करेंगे. आणि मग आपण प्रार्थना करू. हाँ 20 को लेकर दोनों का साथ में प्रेयर करेंगे. नहीं 19 है ना. हाँ सॉरी 19 देखेंगे. 19 शांतता लाने के लिए. आणि शांतता आणण्यासाठी येशूचा जन्म झाला. प्रभु यीशु हमारे बीच में और परमेश्वर के बीच में शांति स्थापित करने के लिए आए. आणि देवामध्ये आणि आपल्यामध्ये शांती स्थापित करण्यासाठी येशू आला. पढ़ेंगे. If
इफ्सियों की पत्री इफ्सिकरांचं पत्र अध्याय 2 अध्याय 2 14 से 18 14 ते 18. इफिशियंस इफ्सिकरांचं पत्र चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 14 to 18. 14 ते 18. कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मध्ये आडभिंत पाडले. त्याने आपल्या देहाने वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले यासाठी की स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावे आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगी आपण उभयंताचा पित्याजवळ प्रवेश होतो आहे. पर यीशु शांतिदाता परमेश्वर है आणि येशू शांतिप्रिय देवा वो आया तो आला और उसने क्या किया त्याने काय केलं हमारे आपस में जो एक दूसरे की गड़बड़ी शांति झगड़ा अशांति जो कुछ है वो उसने मिटाया आणि आपल्यामध्ये जी गडबडी होती अशांती होती त्याने मिटवून टाकली और हमें शांति से जोड़कर आणि आपल्याला शांतीने जोडून जो दीवार हमारे बीच में थी उसको गिरा दिया आणि जी भिंत आपल्यामध्ये होती ती पाडून टाकली गिराकर क्या किया आणि पाडून काय केलं हमें जोड़ दिया आपल्याला जोडलं और नया इंसान बनाया. आणि नवीन माणूस बनवलं. इसलिए अभी क्या हो गया है म्हणून आता काय झालेलं आहे आप भी प्रभु करे मैं भी प्रभु करे तुम्ही पण देवाचा देव आहात मी सुद्धा देवाचा मुझे देव कुछ हुआ आहे तो आपको भी होता है आणि मला काय झालं तुम्हाला पण त्रास आपको होतो भी कुछ होता है तो मुझे भी कुछ होता है. आणि तुम्हाला काय झालं मला पण त्रास होतो. सच है ये ऐसा करके उसने क्या किया एक कर दिया हमारा समेट कर दिया. आणि असं करून त्याने आपल्याला एक केलं आणि आपल्याला जोडलं अभी इसका मेरा समेट है आणि तिचा आणि माझा समेट आहे इसीलिए इसको कल कुछ कोई बोलेगा तो मुझे बुरा लगेगा. आणि जर तिला उद्या कोणी काही बोललं तर मला वाईट पडले बराबर है आपका मेरा समेट है आणि तुमचा आणि माझा समेट आपके आहे बारे में कल कोई कुछ बोलेगा तो मुझे बुरा लगेगा. आणि तुमच्याबद्दल उद्या जर कोणी काही बोललं तर मला वाईट पडले क्यों कारण हमें समेट है. कारण आपल्याला एक समेट आहे. यीशु मसीह ने क्या किया हमारा मेल मिलाप कराया हमारे बीच में शांति प्रस्थापित की. आणि येशू ख्रिस्ताने काय केलं आपल्यामध्ये मेलमिलाप करावला आणि शांती प्रस्थापित जो केली. दूर थे और जो नजदीक थे आणि जे लांब होते आणि जे जवळ होते सभी को निकट लाया सगळ्यांना जवळ और आणलं परमेश्वर के पास लेकर गया. आणि देवाजवळ घेऊन गेला. परमेश्वर और हमारे बीच में भी जो दीवार की अशांति की फूट था वो भी दूर किया आणि देवामध्ये आणि आपल्यामध्ये जी काही आडभिंत होती ती देवाने तोडून टाकली और हमारे आपस में भी जो आड़भिंत थी दीवार थी वो भी तोड़ दिया. आणि आपल्या आपापसामध्ये जी काही आडभिंत होती वैराची भिंत होती ती देवाने ये तोडून यीशु टाकली. आने के कारण हुआ. आणि येशू ख्रिस्त आल्यामुळे झालं. देखो ना आप कहा मैं कहा आणि बघा तुम्ही कुठे आणि मी कुठे ये बारामती ह्या बारामतीच्या बारामती से नेरळ आणि बारामतीवरून मैं मुंबई से आणि मुंबई ये बदलापुर शेरू आणि ह्या बदलापूर शिरो ये बदलापुर ह्या बदलापूर ये नेरळ आणि ह्या मेरा नेरळ मौसी डोंबिवली आणि हिरामावशी डोंबिवली है ना. हर एक जन अलग अलग अच्छा केरला आणि नंतर केरला सब अलग अलग जगह. आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणावर. अच्छा केरला दूर मैं भी दूर हम सब दूर थे लेकिन हम सबको इकट्ठा नसीब कर दिया आणि आपण सर्वजण लांब लांब होतो पण देवाने आपल्याला सर्वांना एकत्रित केलं और जमा कर दिया. आणि जमा करवलं. अब कोई पहचान वाले नहीं एक दूसरे के. आणि आपण एकमेकांच्या ओळखीचे आहोत का हमारे माँ बाप एक ही माँ बाप है आपले आई वडील एकच आहेत का लेकिन फिर भी आज आपको दर्द तो मुझे हम लोग को दर्द हमको दर्द तो आपको दर्द. आणि मग तरी सुद्धा तुम्हाला त्रास होतो तर आम्हाला पण होतो आणि आम्हाला त्रास होतो तर तुम्हाला पण होतो. क्यों हुआ ये काय झालं हे हमें यीशु मसीह ने जोड़ दिया. कारण आपल्याला येशू ख्रिस्ताने जोडून तो टाकलं. समझ में आया तुम्हाला तो समजते कहने का उद्देश्य यीशु मसीह इसी रीति से शांति लाने के लिए इस पृथ्वी पर जन्म हुए. आणि सांगायचा उद्देश की येशू ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वीवरती शांती प्रस्थापित करण्यासाठी और झाला. आज हमारा और आपका भी इसीलिए हमारे बीच में शांति होने के कारण हम सब आज शांति से एक दूसरे के साथ रहते हैं. आणि आज तुमच्या आणि माझ्यामध्ये शांती असल्यामुळे आपण एकमेकांबरोबर शांतीने आज राहतो. यीशु हमारे बीच में शांति बनकर आया. आणि आज येशू आपल्यामध्ये शांती बनून आला. जैसे हमें एक दूसरे से झगड़ा करना अच्छा लगता है कि शांति से रहना अच्छा लगता है. म्हणून एकमेकांशी भांडायला आवडतं की शांतीने राहायला आवडतं. और अगर हमारा आपस में कुछ हो गया तो आणि आपापसामध्ये कुटकुट झाली तर अच्छा नहीं लगता. अच्छा नहीं लगता है ना. अजीब सा महसूस होता है ना. अगर कोई आपसे बात नहीं करता है तो आपको कैसा लगता है. आणि जर कोणी तुमच्याशी बोलत नाही तर तुम्हाला कसं वाटतं अच्छा नहीं लगता है ना. चांगलं नाही वाटत ना. बीच में एक सिस्टर मुझे आके बोली थी कि अरे अलका मेरे से बात नहीं करती है. आणि मध्ये सिस्टर येऊन म्हणाले की अल्पदाई माझ्याशी बोलत नाही. तो उसके मन में भी मेरे लिए मिसअंडरस्टैंडिंग है. आणि त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी गैरसमज झाले. मैं उसका कोई काम भी लेने के लिए नहीं गई थी. आणि त्यांचं कोणतंच काम घ्यायला गेली नव्हती. तो अभी तो फिर वो मुझे अच्छा नहीं लग रहा है. हम एक ही जगह में रहकर वो मेरे से बात नहीं
करती, मुझे कैसा तो लगता है। आणि एकाच ठिकाणी राहून ते माझ्याबरोबर बोलत आहे, मला कसंही वाटतं. तो प्रेयर किया, प्रार्थना केली 2 दिन के बाद दोनों बात करते हुए दिखाई। आणि 2 दिवसानंतर दोघंही बोलताना दिसले. क्यों अजीब सा महसूस क्यों होता है? आणि अजितचं का वाटतं? क्योंकि हमारे अंदर का यीशु है ना, आपस में हम बात किए बिना रह नहीं सकते। कारण आपल्यामध्ये जो येशू आहे ना, तो आपण आपापसामध्ये बोलल्याशिवाय आपण राहू नाही शकत. तो उससे बात करना, शांति से रहना अच्छा लगता है, आपस में ये करना अच्छा नहीं लगता। कारण त्यांना बोलणं आणि शांतीने राहणं आवडतं, न बोलणं किंवा कोण भांडण करणं त्याला नाही आवडत. आपको समझा? इसलिए यीशु मसीह आए। आणि म्हणून येशू ख्रिस्त आले. हालेलुया, हालेलुया. करेंगे प्रार्थना, करूया प्रार्थना. आओ खड़े हो जाएंगे। या बोलूया. प्रभु यीशु, आप खोए हुए को आप खोए हुए को ढूंढने के ढूंढने के लिए और उन्हें उद्धार देने के लिए और उन्हें उद्धार देने के लिए आप आए। आप आए। मैं धन्यवाद देती हूँ कि मैं कहाँ खो गया था, मैं कहाँ खो गया था, मुश्किल था मिलना, मुश्किल था मिलना, लेकिन आप खुद से वहाँ लेकिन आप खुद से वहाँ मेरे पास आए, मेरे पास आए, मुझे ढूंढ निकाला, मुझे ढूंढ निकाला, सिर्फ ढूंढ के नहीं निकाला, सिर्फ ढूंढ के नहीं निकाला, मुझे उद्धार भी दिया। मुझे उद्धार दिया। इतने साल से उद्धार लिए हुए मसीह जीवन जीने के लिए आपने मुझे कृपा किया। आपने हमारी कृपा और की। सिर्फ इतना ही नहीं, नहीं, आज मेरे जीवन में आकर, आज मेरे जीवन में आकर, आज इस संसार में आज इस संसार में जो आपके खोए हुए लोग हैं, जो आपके खोए हुए लोग मेरे द्वारा वहाँ जाते हो, मेरे द्वारा वहाँ जाते हो, उनको ढूंढ निकालते हो उनको ढूंढ निकालते हो और उन्हें उद्धार दिलाते हो। और उन्हें उद्धार दिलाते ये सब आप करते हो। ये सब आप करते हो। मैं बहुत धन्यवाद देती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ। मुझे से खोए हुए को ढूंढने के लिए। मुझे से हुए ढूंढने के लिए। मैं अगर खोया हुआ रहता, मैं खोया हुआ रहता, एक दिन मैं जरूर मरता, एक दिन से नहीं होता, नाश हो जाता। नाश हो जाता। मैं धन्यवाद देता हूँ। मैं धन्यवाद देती हूँ। कहाँ मैं था, कहाँ मैं था, तो वहाँ आप मुझे लेकर आए। और आपको मुझे आज मैं कहाँ हूँ, आज आज मैं गर्व से बोल पा रहा हूँ, मैं गर्व से बोल पा रही परमेश्वर के राज्य में मैं हूँ। हूँ। परमेश्वर के राज्य में आए हैं। मैं धन्यवाद देता मैं हूँ। धन्यवाद देता हूँ। आपने मेरे बीच में, आपने मेरे मेरे पिता के बीच में मेरे पिता के बीच में और मेरे लोगों के बीच में और मेरे लोगों के बीच आपने शांति स्थापित की। आपने शांति स्थापित की। मैं धन्यवाद देता हूँ। धन्यवाद देता हूँ। मेरे से अगर झगड़ा होता है मेरे से अगर झगड़ा होता है तो मुझे अजीब सा महसूस होता है। मुझे अजीब सा महसूस जल्दी से आप मेरे द्वारा जल्दी से आप मेरे द्वारा शांति प्रस्थापित करते हैं। शांति प्रस्थापित कर या कोई और मुझसे झगड़ा करता या है, कोई और मुझसे झगड़ा नाराज होता है, नाराज होता है, तो आप मुझे बेचैन कर देते हैं आप मुझे बेचैन कर और दो जल्दी से जल्दी मेरे से और जल्दी से जल्दी मेरे से शांति प्रस्थापित शांति करते हैं। प्रस्थापित कर दो। मैं धन्यवाद देता हूँ मैं धन्यवाद कि आपने हमारे बीच में आपने हमारे बीच में शांति लाई। शांति लाई। मैं बहुत धन्यवाद देता हूँ। बहुत धन्यवाद धन्यवाद देता हूँ धन्यवाद देता हूँ कि आपने मुझे शांति के लिए चुना। आपने मुझे शांति के लिए चुना है। थैंक यू। मेरे अंदर से थैंक यू। मेरे अंदर से गड़बड़ी, झगड़ा, कलह, फूंकना, बात न करना, मतभेद, मारामारी करना, जलन करना, ये सब निकाल दिया। ये सब निकाल दिया है। बहुत धन्यवाद। मैं बहुत धन्यवाद देती हूँ। प्रभु यीशु के नाम से प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करता प्रार्थना करता हूँ। हूँ। आमीन। आमीन। आंखों को बंद करना है। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं धन्यवाद देती हूँ। प्रभु सच बात है, ये वचन एकदम सत्य है। आप खोए हुए को ढूंढने आए। मैं तो पूरी रीति से खो चुकी थी, मैं मिलना असंभव बात था, लेकिन आपने मुझे ढूंढ निकाला अक्षय के द्वारा, और हम दोनों के द्वारा इन सभी को हम धन्यवाद देते हैं। मेरे पिता धन्यवाद प्रभु राजा, हम सब खोए हुए को आप ढूंढे, भटके हुए थे आप ढूंढ लाएंगे, और सिर्फ ढूंढा नहीं उद्धार भी दिलाए। आज हमारे पास उद्धार है प्रभु। मैं बहुत धन्यवाद देती हूँ प्रभु, बहुत धन्यवाद देती हूँ। और हमारे अंदर आकर आज आपके खोए हुए लोगों को आप ढूंढते हो और उन्हें उद्धार देते हो प्रभु। मैं बहुत धन्यवाद देती हूँ। हमारे बीच में शांति प्रस्थापित करने के लिए धन्यवाद देती हूँ। हमारे एक एक के अंदर से बुराई पर झगड़ा, कलह, फूकना, प्रभु कितना कुछ था हमारे अंदर, पहले बहुत था बाप रे। हम बचपन में तो कितना कैसे थे, लेकिन आपने ये सब दूर करके आज हम सबके अंदर शांति स्थापित की। ये सब आपके कारण हुआ प्रभु। अच्छा हो गया आप आए प्रभु। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभु यीशु के नाम से। आमीन।
बैठ जाएंगे। खाली बसूया. अभी हमारे 19 पॉइंट हुए हैं. आणि 19 पॉईंट झालेले आहेत. हम आगे के एक घंटे का ब्रेक लेंगे. हम आगे के पॉइंट देखेंगे. आणि आपण एक तासाचा ब्रेक घेऊ आणि नंतर पुढचे पॉईंट पाहूया. आगे का